ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामदगदाधार गमने सिद्धमुनी श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नयने तुमचे भाग्य काय वनुवदनीन परब्रह्म देखिले असे तुमचे प्रसादेशीन अमृतपान झाले अम्मासी आता कष्टाम्हा कायसीन सकाळ भेटला झालो तुम्ही भेटली ती मज तारक दैन्य गेले सकळ दुःख सर्वाभिष्टला झालो सुकन गुरुचरित्र ऐकत आहे मागे कथानक सांगितले श्री गुरु संगमी राहिले पुढे काय पूर्ववर्तले न निरोपा वेदातारा सिद्ध सांगे नामधारकासी नायकवत्सा विस्तारेसे विचित्र झाले रे दिवशी एकचित्ते विरेसा नंदी नाम एक ब्राह्मण सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण तुळजापुरा जाऊन वर्षे 3 आराधले 3 संवत्सर उपवासन द्विज कष्टला भोवस निरोप झाला सयासेन चंदला परमेश्वरी जवळी जाणे जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी मास 7 पुरश्चरणीन पुनरपी गेले उपवास नाना परी कष्टतान स्वप्न झाले अवचिता तुवा जावे त्वरितान गान गा ग्रामस्थानासी तेथे असती श्री गुरुंत्रय मूर्तीचा अवतारो वेश धरिला असे नरून तेथे होशील उत्तमांगी ऐसे निरोप त्यासी झाले विप्रमने भले केले मास 7 का चुकर केले जरी तुझे हाती नोयची जगन्माता तुळजा भवानी तिचा निरोप घेऊन आलो तुझ पाशी ठाकून तू दैवत म्हणून या दैवत पण ठाऊके झाले अम्मासी निरोप दिले मनुष्यापाशी जा म्हणितले तुझे हाती नोहीचे काही तू जगत दैवत जगन्माता म्हणविसी आम्हा मनुष्यापाशी पाठविसी नाव झाले दैवतपणासीन भाग्य माझे उत म्हणत असे मनुष्यापाशी जा म्हणाव्यासीन लाज नाही की तुम्हासी ओळख झाली दैवतपणाची पणासीन उपवासी 7 महिने पहिलेची जरी निरोप देत आणि तुझे कष्टामान होत दुराशा केली मी परदैवतन म्हणून दुःख करी नाना पर्य ऐसे अनेक परीने दुःख करत येतो ब्राह्मण पुन्हा मागुती पुरश्चरणन करीन म्हणे तो ज्वर म्हणे मज बरबे होणे अथवा पुला प्राण देणे ऐसे बोलून निर्वाणे विप्र धरणे बैसला पुनरपी स्वप्न तयासी तैसेची होय परीसी अनेक समस्त भोपी आसीन तेनेची परी स्वप्न होय सकळ भोपे बनती तयासीन आजी स्वप्न झाले अम्मासी छळन न करी गा देवीसीन निरोपा सरसा जाई वेगी तू जरी आता नवजासी आम्हा निरोप झाला ऐसी बाहेर घालू तुम्हासीन देवळात येऊन इतकी झाल्यावरील पारणे केले तुझ्यावरी पूजा करी नाना परी निरोप घेऊन निघाला गान गा ग्रामासी आला मठे जाऊन पुसू लागला भक्तजन सांगती तयाला संगमी आहेत गुरुमूर्ती भक्त म्हणती तयासी श्री गुरु येथील पारणेसी काल शिवरात्री उपवासीन आता येथील परेसा इतकी अवसरेन श्री गुरु आले साक्षात्कारी ग्राम लोक द्विजाते वारीन राहे दुरी नको सन्मुख श्री गुरु आले मठातून द्विजो भावता चिंतित भक्तजन सांगती मातन विप्र एक आलासय सर्वांगी असे श्वेत स्वामी दर्शन आलो म्हणत श्री गुरु म्हणती आपण जाणतन संदेह रूपे आलासय म्हणती बोलावा मठातून भक्त गेले धावत तया द्विजाते पाचारी जन आला विप्रांग दुरोनी देखली श्री गुरुशी नमन करीत लोळे भूमिशी श्री गुरु म्हणती तयासीन संदेह रूपे आलासी का देवी पासून मनुष्यापाशी नेणे झाले काय कार्यसी संदेह करून मानसीन कैसा आलासी तुझोराय ऐसे वचन ऐकून आपले मनीचे जाणिले म्हणून क्षमा करी का स्वामी म्हणून लोटांगणी तसे म्हणे स्वामी आपण तमांध तुझे दर्शने झालो सुबुद्ध अज्ञाने वेष्टिलो तो मंदन नेने सोय परब्रह्मा तू साक्षात वस्तू म्हणून नेनो आपण तमुळेन आजी माझा सुदिनं दर्शन झालो पुनित पाप गर्मी पापे आपण पाता पापात्माने निज गुण पापे संभवलो पूर्ण आलो शरण तुझपाशी तू भक्तजनाधारण शरणागता वज्रपंजर ब्रीदवाणी ती सचराचरण श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे आजी माझे कुकर्म गेलेन परब्रह्म चरण देखिलेन मनोरथ माझे पूर्णेन कृपा सागरा येती राया तू भक्तजनाचे काम देऊन मनुष्य विदे आला से
अवतरून तुझा पार जाणे कोणून त्रयमूर्ती तुझी हुसिय जैसी सगरावरी गंगान पावन करावया आली जगा तैसा तू भक्त सेवक वर्गान तारावया अवतरला शिव का अहिल्या झाली पाशानन दिव्य देही झाली जाग लागता चरण तैसे मजाजी निर्गुणन झाले स्वामी गुरुनाथा व्रतबंध विवाह झाल्यावरील व्याधी उद्भवले आपले शरीर स्त्री राहिले माहेरीन स्पर्शो नये शरीर म्हणे आपले असती माता पिता सकळ म्हणते आई जाई परता दुःख झाले अपरिमितान संसार तेजुनी निघालोय गेलो होतो तुळजापुरान उपवास गेले परा मज म्हणती तू पाप भारांना नव्हे तुझ बरवे आता निरोप दे जा सन्नतीन जेथे चंदला परमेश्वरी वसती तेथे होईल निवृत्तीन पाप जाईल म्हणून या तेथेही कष्ट केले बहुत नव्हेची काही देवी उभगत निरोप झाला जा म्हणतन कृपा मूर्ती तुझ पाशिव ऐसे माझे दैवहीनन उभगता ती देवपणा मज देखोनी निर्वाणन बाहेर आला घरा म्हणतात देवता आपण बघता तीन मनुष्य कैसे मज देखती निर्वाणी आलो तुम्हा प्रति निर्धार केला मरणाचा ऐसा पापी असून आपण काय करावे अंगहीन तोंड न पाहते कुष्ठी मरण बरवे या पडते आता असे एक विनंतीन होय अथवा नवे निश्चितीन शीघ्र निरोपावे येतील दैवते चाळविती आशाबद्ध मज चाळ नाही शरीराची प्राण देईन सुखेची तू रक्षका माऊली शरणागताची निरोपावे जाताला ऐसे करुणावचन ऐकून श्री गुरु बोलते हासून सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याय संगमासी बरवा संकल्प सांगून स्नान करवा षटकुळी भुवन अश्वत्थ प्रदक्षिणा करून वस्त्रे टाका दूर त्याची नवी वस्त्रे द्यासी शीघ्राना भरणीशी ऐसा निरोप देते त्याशी दोघे गेले झडकरी स्नान करून बाहेर आला शरीर वर्ण पालटला अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला सुवर्ण झाले सर्वांग वस्त्रे देती ब्राह्मणासीन जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेशी जेथे टाकीती ते भूमीसीन क्षार भूमी होय त्वरितय सांगा ते घेऊन द्विजासीन सोमनाथाला मंदासी चरणी घातले दयासीन लोक सर्व विस्मित नंदी नामे केला नमस्कार संतोषे स्तोत्र करी अपार हर्षे झाला निर्भरण डोळ तसे भातुकावर्य श्री गुरुमंती दयासीन तुझी कामना झाली परियसी सर्वांग आहे कैसीन अवलोकने पाय म्हणते पाहता सर्वांग बरवे झाले तावन मात्र जंगेशी राहिले पाहता मन त्याचे भ्यालेन म्हणे स्वामी असे थोडे तुझी कृपादृष्टी झाली असताना थोडे राहिले म्हणे किंवा आता करीत असे दंडवतान कृपा करी का परमात्मा श्री गुरुमूर्ती निरोपिती त्यासीन तू संशय करून आलासी मनुष्य काय करील म्हणून मानसीन तेने गुणे राहिले थोडे त्यासी असे एक प्रतिकारण तुवा कवित्व कराव्या सांगाव्या पार आमुची स्तुती करावी निरंतरन बरवे होईल तुझ मग नंदीनामा म्हणे स्वामीसीन लिखित नेने वाचायसी कैसे करू मी कवित्वासीन मंदमती असे अपनय काय जाणे कवित्व स्थिती मज नाही काव्य उत्पत्ती स्वामी ऐसा निरोप देतील म्हणून चरणी लागला श्री गुरुमंती द्विजासीन मुख उघडी काळी जिव्हेसी विभूती शिंपिती तयासीन ज्ञान उपजले ब्राह्मणा चरणावरी ठेविला माथान उभा ठेवला स्तोत्र केला गणे स्वामी मी नेमतान सेवीची नव्या रानुक मायापाशी वेष्टोनन बुडत होतो संसार गहनीन आठवण न करी कधी म्हणीन तुझे चरणा विसरलोय संसार सागर मायाजळन योनी जन्मनी 84 लक्ष कुळ आठवण नव्हे तुझे नाम केवळ मंदमती झाली मजय स्वेदज अंडज उद्विजेसी जन्मा आलो पशु योनिसी तव ज्ञान कैचे अम्मासीन स्थावर जंगम जे होतोय नाना योनीत मनुष्य विशेष शूद्रादी याती बहुस जघी होतो त्या जन्मासन काय जाणे तुझी सोय समस्त जन्मात एकन ब्राह्मण जन्म विषय काय करावे होणे मूर्ख गुरु सोय नेने नर मातेचे शोणित पित्याचे रेतन संपर्क झाला जन्य गर्भात जैसे सुवर्ण मुशी असे कडतन दिवस 5 बुधबुधाकार 15 दिवसा होय स्थिर एक रस होऊन निर्धार तगी मी काय जाणे गुरु नाही पंचतत्व मज मासे एक पिंड होय नंदोय मासी शिरपाय तिसरे मासी सर्व अवयव नवद्वारे झाली मग पंचतत्वे होती एकन वायू आप पृथ्वी तेजक प्राण आला तात्काळे कन तधी स्मरण कैसे मजय 5वे मासी त्वचा रोम 6वे मासी उश्वास आम्हा 7वे मासी स्तोत्र जिव्हान मेद मज्जा दृढ झाली ऐसे 9 मास कष्टतन होतो जननी गर्भात रुधिर विष्टामूत्रातन कष्टलो स्वाम्या माता भक्षी उष्ण क्षीरन तेने तीक्ष्णे कष्टलो अपार पडे लोळे अनेक प्रकार दुःख तेव्हा सांगू नका
सांगू कुणा मना आले भक्षण करीन दुःख होय मजा पारीन ऐसे नवमासवरीन माता गर्भी कष्टलो तधी कैचे तुझे स्मरण अन्वेष्टिलो तो मायावरणे स्मरलो नाही तुझे चरण मग योनी मुखी जन्मलो या उपसदाचे आपणासे ना आयुष्य लिहिलेलं लाटेसे अर्ध के गेले व्रथानिशीन रात्री निद्रा मनवा उरले आयुष्यात रेखांतीन भाग केले विषया बाल यौवन वृद्धाप्यायका निर्माण झाले त्यावेळी बाळपणी आपणासीन कष्ट झाले असंसासी मज घाली ती पाळणेसीन मळमूत्रात लोळतसे बाळपणीचे दुःख आठवतान शुल्क होय मजा परमिता काय सांगू गुरुनाथन नाना आपदा भोगल्या शयनस्थानी मलमूत्रात निरंतर असे लोळत आपले विष्ठा आपण खातन अज्ञान ते मेरे विष्ठलोय एकादी समय आपणासीन पोट शोटे बहुसे रोदन करिता बरेसीन स्तनपान मला करवितीय क्षुधाक्रांत होय बहुतन मज म्हणती पोट दुखत अंगुली घालुनी मुखातन ओखत मज पाजवितीय गायसे क्षुधेने पीडिता बहुत मज घालिती पाळण्यात हालविती पर्यंते गातन क्षुधाक्रांत रुदन करिय मनती रुदन करीतो बाळन मुखी शिंपिती काजी तेल रक्षी बांधिती मंत्रे केवळ नेने माता भूक माझी पाळण्यात घालिती कौतुकेन प्रावरणात असता वृश्चिके मारी तसे पाठी डंकन प्रलाप मित्र तसे अनेक पाळणा हलवितीन राहे राहे उगामनिती स्तनपान मागुती करवितीन वृश्चिक विष नेनताय तेने दुःखे स्तनपान न करीन मागुती घालते पाळण्या भितरी वृश्चिक मज डंक मारीन प्राणांतिक मज होय माता खाय आंबट तिखट स्तनपाने मज अपार उखड अति मधुर क्षीरांबटन तेने खोक तसे सर्व काळी नाना औषधे मज देतीन तेने माझे डोळे दुखते कुंकुम लवण क्षार भरितीन डोळे आले म्हणून या गायसे कष्ट धुरंधरन बाळपणी झाले अपार वाढलो कष्ट भोगीत फारन वर्षे बारा लोटली तधी तुझे चरण स्मरणान मज कैचे गादेवरणा कष्टलो मी या जीवनान पूर्वजन्म नाठवीची दोन भाग उरले आपणासीन मदने व्यापिले शरीरासी जैसा पतंग दीपासी न भ्रमी तेज उन्मत्त नेने मी गुरु माता पितान समजता ते करी निंदावर्ता परस्त्रीवरी करी चिंतान कुळाकुळ न विचार्य ब्राह्मणा ते निंदा करीन वृद्धांच्या चेष्टा करी अपारे मध्ये व्यापिले असे भारी नाठवती तुझे चरण मज मासाचे कवळा कारणेन मत्स्य जाय देवी प्राणे तैसा आपण मदन मानेन वश्य झालो इंद्रियाशी नाना वर्ण स्त्रिया भोगिलेन परद्रव्य अपहरिले सिद्ध महंता ते निंदिलेन दृष्टी न दिसे माझे काही ऐसा मदने व्यापनन मागे पडे न बाहे नैने पतंग जाय धावनी न दीपावरी पडे देसाय ऐसा वेष्टोनी मदन मारी न ऐके सुबुद्धी कधी श्रवणे सोय न धरी तुझे चरणी यौवन पण गेले ऐसे मग वृद्धा प्याले शरीरासीन उभग होय स्त्री पुरुषासी श्वासोश्वास कफेसीन सदा खोकला होय मज अवयव सर्व ही गलित होते केश पांढरे होती त्वरिते दंतहीन श्रवणे ऐके जातील दृष्टी न दिसे नासिक गळते ऐसा नाना रोगे कष्टतान तुमची सेवा कधी घडणे आता स्वामी तारका श्री गुरुनाथान संसार सागराकडे करिय ऐसा मंदमती आपण न ओळखीची तुझे चरण तूची केवळ नारायण अवतार तू श्री गुरुमूर्ती तूची विश्वाचा तारकन धरुणी अनर्वेश त्रयमूर्ती तुची एकन परब्रह्म श्री गुरुनाथा दिवांधनेन ती तुझ लोक तुची विश्वाचा पाळक मी किंकर तुझा सेवकन संसार धुरंधरी तारी मग ऐसे नाना परिस्तोत्रन करत असे नंदीनामा पवित्र जन पाहता ते विचित्रन त्या सीमने नंदीनामा ऐका हो जन समजन श्री गुरुदाना परब्रह्म वस्तू आपण पाप केले भोतन दर्शन मात्रे सर्व गेले जैसे तृणाचे बनविसीन अग्नी लागता क्षणे कैसीन गुरु कृपा होय जासीन पाप जळे त्या परिय चरणम पवित्रम विततम प्राणम ऐसे बोले वेदापनन सेवा सेवा हो गुरुचरणन गुरु वेगळा देव नाही ब्रह्मदेवे आपण देखान दुष्टाक्ष लिहिली कपाळिकांत तैसेही होय निकान श्री गुरुचरणी लागता जवळी असता निदानन का नोळखा हो तुम्ही जन नरसिंह सरस्वती काम देऊन भजा भजा सगळे इह सौख्य ज्ञान ऐकानंती पावे वैकुंठ लोका संदेह नाही होईल सुखान सत्य जाना हो बोल माझा नंदी नामा स्तोत्र कीर्तन श्री गुरु संतोषी अत्यंत भक्ताचे ऐसा निरोप देतन कवीश्वर म्हणायसे कवी बसव रस नाम तयासी निर्धार केला मी वरोसी ऐसे कृपेने बोलते त्याचे ऐकून चरणी लागला जे का शेष होते संघेवरण ते तत्काळ गेले गुरी नंदी नामानंद करीन राहिला सेवा करीत देखा सिद्ध म्हणे नामधारकासीन श्री गुरुचरित्र ऐसे परियसी कथा करीत कवी बसवरसीन श्री गुरु सेवेसी राहिला नामधारक म्हणे सिद्ध म्हणे दुसरा कवी नरहरी म्हणून
तो को केवी झाला शिष्य सुगुणीन कवेश्वर भक्त झाला. ते विस्तारणे आम्हासीन सांगा स्वामी कृपेचे. वांछा असे मानसीन गुरुचरित्र ऐकावे. म्हणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार. काय कथा होय मनोहर नाम स्मरण कामधेनुय. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे द्विजकुष्ठ परिहरो नाम चतुश्चत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक विनिमिषदासी मागे कथा निरूपिलेसी नंदी नामा कवी ऐसीन दुसरा अनेक आला म्हणून कवने परी झाला शिष्यंते सांगावे जन्मास विस्तार करून आधी अंतासन कृपा करून नाताला सिद्ध म्हणे नामधारकान सांगू तू ते कथा ऐका. आश्चर्य झाले कौतुकान श्री गुरु चरित्राती गुड गानगापुरी असता करून ख्याती झाली अपरंपारू. लोक येथे थोर थोरून भक्त बहुत झाले. नंदी नामा कवी होतान कवित्व केले अपरिमिता. समस्त लोक शिकती अमृतान प्रकाश झाला चहुराष्ट्रीय. ऐसे असता एके दिवशी देखान श्री गुरु सेनेले भक्त एका आपले घरी शोभनदायकान म्हणून नेले आपले ग्रामाय. ही परगी म्हणजे ग्रामाशी नेले आमचे श्री गुरुशी पूजा केली. तेथे बहुशीन समारंभ थोर झाला. तया ग्रामी शिवायला एक नाम कल्लेश्वर लिंग एक जागृत स्थान प्रख्यात निकन. तेथे एक द्विजोर सेवागृह तया नाम नरहरी लिंग सेवा भोगरी. आपण असे कवेश्वरे नित्य करी पाच होते. कल्लेश्वरा वाचुने अनेक न आणि कदा वचने एक जिथे एक म्हणेन शिवसेवा करते. समस्त लोक त्याचे म्हणतील तुझे कवित्वाचे असे ख्यातीन. श्री गुरुचे कवित्वावरी प्रीतीन गुरु स्मरण करी तू गाय. त्यासी वने तो नरन कल्लेश्वरासी विकिले जिव्हार. अन्यत्र देवापारण नरस्तुती मी न करिय. ऐसे बोलून आपण गेला देवपूजे कारण. पूजा करता दक्षिण निद्रा आली तया तुझ्या. नित्य पूजा करून आपण कवित्व करी पार्वती रमणान. ते दिवसी अपरिमाण निद्रा आली तया देखा. निद्रा केली देवळात देखता झाला स्वप्नात. लिंगावरी श्री गुरु बसतून आपण पूजा करी. लिंगना दिसे श्री गुरु असे आपणासी पुसती हर्षे. नरावरी तुझी भक्ती नसेन कागा मते पूजतुषय. षोडशोपचारी आपण पूजा करी स्थिर म्हणे. ऐसे देखून या स्वप्न जागृत झाला तो द्विज. विस्मय करी आपले म्हणेन म्हणे नरसिंह सरस्वती शिव म्हणे. आला असे अवतरुणी आपण निंदा त्याची केली. हाची होय सद्गुरून त्रयमूर्तीचा अवतारो. भेट घ्यावी आता निर्धारून म्हणून याला आला श्री गुरुपाशी. आला विप्रलोटांगणीशी येऊनी लागला चरणाशी. कृपा करी गा ज्ञानाशी नेनो तुझे स्वरूप आपण. प्रपंच माया विष्णुरान ओळखे आपण अज्ञानी. तुझी साक्षात शिवमनी निर्धार झाला आजी मज. कल्लेश्वर कर्पूर गौरन तुझी होशी जगदुरून. माझे मन झाले स्थिरून तुझे चरणी विनटलोय. तुझी विश्वासा दारून शरणागता वज्रपंजरू. चरणगमनवास भ्रमरण ठाकोने आलो अमृत ह्यावया. जवळी असताना जाणून काय हिंडावे रानू रानू. घरा आलिया काम धेनून दैन्य काय अम्मासिय. पूर्वी समस्त ऋषी देखान तप करीती सहस्र वर्षनिका. तू न पवसी एकेकान अनेक कष्ट करिता दिय. न करिता तपानुष्ठान नामा भेटला तू निदान. झाली आमची मन कामनान कल्लेश्वर लिंग प्रसन्न झाले. तुझी सत्य कल्लेश्वर नायसा माझे म्हणी निर्धारो. कृपा करी गा जगद्गुरून म्हणून चरणी लागला. श्री गुरु म्हणती तयासी नित्य आमची निंदा करीशी. आजी कैसे तुझे मानसीन आलासी भक्ती उपजूने. विप्र म्हणे स्वामी आसीन अज्ञान अंधकारम आसीन. कैसे भेटाल बोलेसीन ज्योतिर्मय होता. म्या कल्लेश्वराची पूजा केली तेने पुण्य आम्हा भेटीला धरी. आजी आम्ही पूजेशी गेलो ते काढीन लिंगस्थानी तुम्हाशी देखील. स्वप्नावस्थेत देखील आपण प्रत्यक्ष भेटले तुझे चरण. स्थिर झाले अंतःकरण मिळवावे शिष्यवर्गात. ऐसे विनवणी तुझ्यावरून स्तोत्र करीतसे अपार. स्वप्नी पूजा षोडशोपचारण कैसे कवित्व केले देखा. मानस पूजेचे विधान पूजा व्यक्त केली त्याने. श्री गुरु म्हणते दक्षिणा आम्ही स्वप्नरूप लोकाशी. प्रत्यक्ष आम्ही असता देखान स्वप्नावस्थे कवित्व ऐका. येणे भक्ते केले निकान स्वप्ने भेदुनी समस्त. ऐसे म्हणून शिष्यासीन वस्त्री त्या कवीशी लागला तो श्री गुरुचरणासीन म्हणे आपण शिष्य होईना. श्री गुरु म्हणते दयासीन कल्लेश्वर श्रेष्ठ आम्हासे. पूजा करी गा नित्य त्यासीन आम्ही तेथे सदा सोय. विप्र म्हणे स्वामी आसीन प्रत्यक्ष सांडून चरण
चरणाशी काय पूजा कल्लेश्वराशी ते तुम्हासी म्या देखिले तुझी स्वामी कल्लेश्वरून त्रयमूर्तीचा अवतारो हाची माझा सत्य निर्धारून न सोडी आता तुझे चरण ऐसे विनोनी स्वामी असी आला सवे गंगापुरासीन कवित्वे केली भुवसीन सेवा करीत राहिला सिद्ध म्हणे नामधारकासीन कवेश्वर दोघे श्री गुरुपासीन आले येणे रीतीसीन भक्ती करते भवस म्हणे सरस्वती गंगा धरून जासी प्रसन्न होय श्री गुरु त्याचे घरी कल्पतरून चिंतले फळ भाविजे आत्मकथा कवीश्वराची ऐसीन सिद्ध सांगे नामधारकासी पुढील कथा विस्तारिसीन सांगेल सिद्ध नामधारका इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरु श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे नरहरि कवीश्वर वर प्राप्ति नाम पंचचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः। नामधारक म्हणे सिद्धासीन पुढे कथा वर्तली कैसी ते विस्तारुणी सांगावे मासीन कृपा करी का दातारा सिद्ध म्हणे श्रीमंता ऐकेन मनसी गुरुचरित्रा तुझं होतील पुत्र पौत्रान सदा श्रेयायुक्त तू होसी सांगो आता एक वितरण जेणे होतील पतित पवित्र ऐसे असे श्री गुरुचरित्रं तत्परेसी परेसा गाणगापुरी असता श्री गुरुन सण आला दीपवाळी थोरू शिष्य आले पाचारून आपले घरी भिक्षेय सप्त शिष्य बोलावे तेने एकाहून एक प्रीती 7 जण पाया पडते यावे आपले घरासी एक एक ग्राम एक एक असेन श्री गुरु म्हणते तयासी समस्तांच्या घरी यावे कैसीन तुम्ही आपणचे विचाराय तुम्ही वाटा आपणे आतन कोणाकडे निरोप दे होत येथे आम्ही जाऊ म्हणतन शिष्याधीन आम्ही असोय आपणात आपण पुसती समस्त आपण नेव म्हणते एकमेकात झगडतीन आपला स्वामी म्हणून या श्री गुरु वारी ती तयासीन तुम्ही भांडता कासयासी आम्ही एक गुरु सातासीन एका घरी येऊ म्हणते ऐसे वचन ऐकून समस्त विनंती करून स्वामी प्रपंच न पाहावा नयनीन समर्थ दुर्बळ म्हणून समस्ताशी पाहावे समानन्न विचारावे पूर्ण उपेक्षेशी दुर्बळ म्हणून गंगा प्रवेश करू आम्ही विदुराची या घराची श्रीकृष्ण भक्तीची राजा कौरव मंदिराशी नवचे तो भक्तोत्सल आम्ही समस्त तुमचे दासन कोणाशी न करावे उदास जो निरोप द्याला आम्हासन तोची आपण गुरु म्हणते ऐसे म्हणून या समस्तन करती साष्टांग दंडवत समस्त आम्हा पाहावे म्हणतन विनविताती श्रीगुरुसिंह श्री गुरु म्हणते समस्ताशी येऊ तुमच्या घराशी चिंता न धरावे मनसीन भाग आमचे घ्या म्हणते ऐसे ऐकून श्री गुरुवचन विनंताती 7 जण समस्ता श्वासिता येऊ म्हणून कवने करावा भरोसा श्री गुरु म्हणे विचारिती अज्ञानी लोक नेंती तया सांगावे एकांतीने एकेकाते बोलावण्या जवळी बोलावणे एकासीन काणी सांगती तयासी आम्ही येतो तुझे घरासीन कोणा पुढे न सांगावे ऐसी भाग तयासी देते उठवणे जाई गावा म्हणती तुझा बोलावणे एकांती सांगते येऊ तुझ्या घरासी ऐसे सांगणे तयासीन पाठविले ग्रामासीन बोलावणे तिसरे यासीन तेने चिरिती सांगती ऐसे 7 जण देखा समजावणे गुरुनायका पाठविले तेनेची पर्यायका मदाश्चर्य वर्तले एकमेकांना सांगतन गेले 7 भक्त श्री गुरु आले मठात नाती विनोद प्रवर्तला ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था ऐकून विनोदाती करून आम्हा सोडून जाता स्वामी त्यासी म्हणती श्री गुरुमूर्ती आम्ही राहिलो जाना चित्ती न करावी मनी खंती नाम्ही असो इथे जिय ऐसे बोलता संतोषीन जवळी हो आली निशी दिवाळीची त्रयोदशीन रात्री मंगळ स्नान करावे 8 रूपी झाले आपण अपार महिमा नारायण 7 ठाई ही गेले आपण गाणगापुरी होते जिय ऐसे दीपावळी झाली समस्त ठाई पूजा घेतली पुन्हा तैसेची व्यक्त झाले गौप्य रूपे कोणी नेने कार्तिक मासी पौर्णिमेशन करावया दीपाराधनेसी समस्त भक्त आले दर्शनासीन गाणगा ग्रामी श्री गुरुजवळी समस्त नमस्कार करीती भेटी 10वे दिवशी म्हणते एकमेकादे विचारित म्हणते आपले घरी गुरु होते एक म्हणती सत्यमित्या समस्त शिष्य खुना दावितून आपण दिले आहे से वस्त्र ते गा श्री गुरु जवळी असे समस्त झाले तटस्थन ग्राम लोक त्याचे असत्य म्हणत आमचे गुरु येथे जेवते दीपवाळी येथेच केली विस्मय करती सगळे जण म्हणते होय हा त्रयमूर्ती आपण अपार महिमा नारायण अवतार होय श्रीहरीचा ऐसे म्हणून भक्त समसन नाना परी स्तोत्र करीत न कळे महिमा तुझी म्हणतन वेद मूर्ती श्रीगुणाधा तुझी विश्वापक होसेन महिमा न कळे आम्हासी काय वर्णावे श्रीचरणासीन त्रयमूर्ती तुझी एक ऐसी नाना परी स्तुती करीती दीपाराधना अतिप्रीती ब्राह्मण भोजन करीती महानंद भक्तजना
श्री गुरु महिमा अशी ख्यातीन सिद्ध सांगी नामधार काप्रतीन भूमंडळी झाली ख्यातीन श्री नरसिंह सरस्वतीची म्हणे सरस्वती गंगा धरून जवळी असता कल्पतरून ओळखिती जन अंध बधीरून वाया कष्टती दैन्यवृत्ती भजा भजा हो श्री गुरुशीन जे जे काम्य तुमचे मानसी साध्य होईल त्वरितेशीन आम्हा प्रचिती आली असे अमृतपान करावे असेन अनुमान पडे मूर्खासी ज्ञानवंत गुरु भक्त जनासीन नामामृत श्री गुरुचे श्री गुरु सेवा करा हो करा मारी तसे मी डांगोरा संमतासे वेदशास्त्र गुरु तुझी त्रयमूर्ती गुरु वेगळी गती नाही वेदशास्त्रे बोलती पाहि जे निंदिती नर देहीन सुकर योनी जन्मतीय तुम्ही म्हणाल भज ऐसी आपले इच्छेने लिहिलीसी वेदशास्त्र संमतीशी नसेल तरी अंगीकारा संसार सागर धुरंधरन उतरावया पहिलं पार अनिकाचा निर्धार नवे गुरु वाचून आय निर्जळ संसार अरण्यात पोई घातली असे अमृत सेवा सेवा तुम्ही समस्त नामरत उतरित होईल श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती गाणगा ग्रामी वास करती नाथा असे प्रत्यक्ष जे जे जाती त्या सणांतात का होय मन कामना काही न करावे अनुमानान प्रत्यक्ष देव तेथे असे आम्ही सांगतो तुम्हाला तन प्रशस्त झाले तुमचे चित्त गाणगापुरा जावे दुर्जन म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक समाधे अष्टस्वरूप धारणम नाम अष्टचत्वारिंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः सिद्धमणी नामधारक असीन अपूर्व एक कथा वर्तली परिसीन श्री गुरुचरित्र अति कौतुकेशीन परम पवित्राय कृपा गाणगापुरी असता श्री गुरुन ख्याती झाली अपारू भक्त होता एक शूद्रून नाम तया पर्वतेश्वर त्याच्या भक्तीचा प्रकारून सांगेन ऐका मनस्थिरू भक्ती केली श्री गुरुन काया वाचा म्हणे कुण्या श्री गुरु नित्य संगमासीन जात असते अनुष्ठानासीन मार्गी तो शूद्र परियसीन आपले शेती उभासे श्री गुरु ते नित्य देखून येई धावत शेतातून साष्टांगी नमन करून पुनरपी जाय आपले स्थाना माध्यान्ह काळी मठाचे नेता मागुते नमस्कारी परिसेन ऐसे किती दिवस वर्षेन शूद्र भक्ती करतसे श्री गुरु तयासे न बोलते नमन केले अवघीच असते येणे विधी बहुकाळ क्रमिते नाला शूद्र नमस्कारा नमन करिता शूद्रासीन पुसती श्री गुरु संतोषीन कार्य नित्य कष्टदोषीन आड पडतोषी येऊन तुझे मनी काय वासनान सांगे त्वरित स्थान शूद्र विनवी कर जोडून शेत आपले पिकावे श्री गुरु पुस्तिक असेन काय फिरले तुझ्या शेताचे शूद्र म्हणे यावनाळ बहु असेन पीक झाले तुझे धर्मे तुम्हासे नित्य नमन करितान पीक दिसे अधिकतान पोटरे येतील आता नाता तुझेनी धर्मे जीवूय स्वामी यावे शेतापाशीन भावे अमृत दृष्टीसीन तू समजता प्रतिपाळशीन शूद्र म्हणून उपेक्षावे श्री गुरु गेले शेतापाशीन पाहुणी म्हणती त्या शूद्राशीन सांगेन तुझं जरी ऐकसीन विश्वास होईल बोलाचा जे सांगेन तुझं एक वाक्यसीन जरी भक्तीने अंगीकारशी तरीच सांगू परेशीन एको भावे तो ऐक करावे शूद्र विणवी स्वामी आसीन गुरुवाक्य कारणम भासी दुसरा भाव मंज पासीन नाही स्वामींचं सेवा मग निरूपती श्री गुरु त्याचे नाम निघातो संगमासी परतून येऊ माध्यान्हसीन तव सर्व पीक कापावे ऐसे सांगणे शूद्रासीन श्री गुरु गेले संगमासीन शूद्र विचार करी मानसीन गुरु वाक्य मज कारण शीघ्र आला ग्रामात अधिकारी आसी विनवितन खंडोनी द्यावे आपले शेतन गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य अधिकारी म्हणते त्यासीन पीक झाले बहु शेतासी म्हणून गुतका मागतोसीन अंगीकारण करू दान नाना प्रकारे विनवी त्यासीन द्विगुण देईन गत संवत्सरासी अंगीकारीले संतोषीन वचनपत्र लिहून आपण अभयपत्र घेऊन लोक मिळवून तत्क्षणी गेला शेता संतोषेन कापीन म्हणे वेगेशी कापू आरंभिले पिकासीन स्त्री पुत्र वर्जिती त्यासी पाशान घेऊन स्त्री पुत्रासीन मारो आला तो शूद्र समजता ते मारी येणे परीन पळता आली गावा भितरी आड पडती राजद्वारीन पिसे लागले पितिशय पीक होते बहु असीन कापुनी टाकीतो मूर्खपणेसीन वर जेवता पहा मी त्यासीन पाशान घेऊन मारितोय संन्यासी किशोराच्या बोलेन पीक सर्वही कापिले आमुचे जेविते भान के गेलेन अनेक मासा भक्षितो आम्ही अधिकारी म्हणजे तयासीन कापिना आपल्या शेताची पत्र असे आम्हापासून गत संवत्सरे शीतविंदाव्य वर्जावया माणसे पाठविते नायके शूद्र कवने गती शूद्र म्हणे जरी अधिकारी भीतीन पेवी धान्य असे ते दिन
जाऊनी सांगते अधिकारी असेन आम्ही सांगितले त्या शूरासीन त्याने सांगितले तुम्हासीन विनोद असे प्रियसा जरी भीतील अधिकारीन तरी धान्य देईन जाताची घरीन गुरे बांधीन त्यांची द्वारीन पत्र आपण दिले असे अधिकारी म्हणते असेन आम्हा चिंता असे कायसी पेवे ठाऊकी असते अम्मासीन धान्य असे अपार तुके होता शुद्र खान पीक कापिले म्हणा पूर्व का उभा असे मार्गे एकान श्री गुरु आले परतून या नमन करुणी श्री गुरु सेन शेत कापिले धाविले त्याचे श्री गुरुनाथ म्हणते तयासीन वाया कापिले म्हणून या विनोदे तुझं सांगितले तो हा निर्धार कापिले म्हणे तुमचे भाव वाक्य भले त्याचे काम धिनोमद ऐसे ऐकून श्री गुरु म्हणते निर्धार असेल तुझे चित्ते होईल अत्यंत फळश्रुतीन चिंता न करी म्हणून या ऐसे सांगून श्रीगुणातन आले आपण ग्रामात सवे शूद्र असे येताना आपले घराप्रती गेला पुसावया लोके ती समसन होत असे त्याचे घरी आकांत श्रीपुत्र सर्व उदन करीत म्हणते आमचा ग्रास गेला शूद्र समजता सम्मुखी न करी चिंता रहा सुखी गुरु सोयने जे मुखीन काम धिनो असे वाक्य त्यांचे एकेकाचे सहस्रगुण अधिक लाभाल तुम्ही जना स्थिर करांत करणन हानी नवे मी जाणे नर म्हणता तुम्ही त्यासीन शिवमुनी असे भरवसीन असेल कारण पुढे अम्हासीन म्हणून निरोपिले ऐसे मज श्री गुरु कृपा होय त्यासीन दैन्य कैसे असे त्याची निधान जोडले अम्हासीन म्हणून तो शूद्र सांगतसे नाना परिणे श्रीपुत्रासीन संभोगित असे शूद्राते हर्षी इष्टवर्ग बंधुजनासीन येण्याची रीती सांगतसे समस्त राहिले निवांत नाहीसे 8 दिवस कर्मित वारा वाजला शीतन ग्रामीचे पीक नाचले समस्त राष्ट्रीचे पीक देखान शीते नाचले सगळी का पर्जन्य पडला काळे कान मूळ नक्षत्री परेसा ग्राम राहिला पिके विनन शूद्र शेत वाढले दशगुण वाढले यवनाळ सगुण एका 11 फरगडे सिंह पीक झाले अत्यंत समस्त लोक विस्मय करीत देश राहिला स्वभावे दुष्कृतन महदाश्चर्य झाले देखा ते शूद्र श्री संतोषोदेंद्रिय शेता आली पूजा घेऊनी अवलोकित से आपुले नैनिन आनंद करतसे येऊन लागे पतीचे चरण म्हणतसे करतोने बोले मधुर पूर्ण क्षमा करणे म्हणतसे अज्ञानमध्ये अतिवेष्टिले न नेनता तुम्हासी अति निंदिले श्री गुरु कैचा काय ऐसे म्हणितले क्षमा करणे प्राणेश्वरा ऐसे पतीशी बिनवून शेतीचे पांडवाशी बुजून विचार करीती दोघे जणीं श्री गुरुदर्शना जावे आता म्हणून सर्व आहे तिची पूजो आली श्री गुरुसीन स्वामी पुसती तयासीन काय वर्तमान म्हणून या दोघे जण सूत्र करीती जय जय शिवमुनी म्हणते कामध्ये नुकुल दैवतीसेन तुची आमचा देवराया तुझे वचनामृत आम्हा चिंतामणी प्रकार महिमा पूर्ण झाले आमचे काम्यन शरण आलो तुझा जीव भक्तवत्सल ब्रीद रूपाती ऐसे जगी तुझं वाणी आम्ही देखील दृष्टांतीन म्हणून चरणी लागले नाना प्रकारे पूजा आरतीन शूद्र श्री करते भक्तीन श्री गुरु संतोषले आदिप्रीतीन म्हणते लक्ष्मी अखंड तुझे घरी निरोप घेऊन दोघे जण गेली आपले आश्रमाशी जाणं करिता मास काळक्रमरण पीक झाले अपार गत संवत्सराहून एकान सहगुण शतगुण झाले धान्य अधिका शूद्र म्हणत असे ऐकान अधिकारी असे बोलावणे शूद्र म्हणे अधिकारी असे पीक गेले सर्व गावाचे रीता दिसत असे कोठारासे नापन्नेन सर अर्ध वाटा गतवत्सर द्विगुणा तुम्हासीन अंगीकृत होय प्रेसीन धान्य झाले बवसीन शताधिक गुण देखा देईन अर्ध भाग मी संतोषन संदेह न करावं मानसी अधिकारी म्हणते त्याशीन धर्महानी केवी करू गुरुकृपा तुझवरीन पीक झाले बहुतापरी नेऊनिया आपले घरीन राज्य करी म्हणती त्याशी संतोष होणे शूद्र देखान विप्रासी वाटी धान्याने का घेऊन गेला असं निकान राजवाटा देऊनी सिद्ध म्हणे नामधारकासीन श्री गुरुचरित्र महिमा परियसी दृढ भक्ती असे सदा जासीन कै चैतन्य त्यांना घरी तया घरी सकळाभिष्ट तयासी होतीन लक्ष्मी राय अखंडिती श्री गुरु सेवा भावभक्तीन म्हणे सरस्वती गंगाधर इति श्री गुरुचरित्र अमृते परम कथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे शूद्र वर पर प्रदानम नाम सप्तचत्वारिंशोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः
नामधारक शिष्य सगुणन लागे सिद्धाची आचरणान विनतसे करजुनन भक्तिभावे करुण्या त्रिमूर्तीचा अवतारण वेशधारी झाला नरन राहिला प्रीतीने गानगा पुरण कवन क्षेत्र म्हणून या भूमीवरी प्रख्यातन तीर्थ असे असंख्यात समस्त सोडोनीथन काय कारणे वास गेला या स्थानाचे महिमानंद सांगा सोम विचारून म्हणून धरले सिद्धाचे चरण नामधारकी देवळी ऐकोनी तयाचे वचनन सिद्ध म्हणी संतोषनन सांग तसे विचारून ऐका होते एक चित्ते आश्विन मध्य चतुर्दशी दीपवाळी करुणीची श्री गुरु म्हणती शिष्यासी न स्नान करावे त्रिस्थळीचे गया प्रयाग आणि वाराणसी चला यात्रे कलत्र पुत्रेचे विप्र म्हणती श्री गुरुसेन आयती करणे म्हणून या ऐकोनी श्री गुरुचे हसतीन ग्रामाजवळी तीर्थे असते करणे न लगे तुम्हा आयतीन चला दावीन तुम्हाशी ऐसे म्हणून भक्तासीन गेले अमरजा संगमासी स्नान केले महार्षीन शिष्यासहित श्री गुरुमूर्ती श्री गुरु म्हणती शिष्यासीन महिमा पार्या संगमासी प्रयाग समान परियेसीन षटकुळामध्ये स्नान करणे विशेष भीमा नदी उत्तरे वाहे अमरजा संगम मनोहर आहे गंगा यमुना निर्धार हेन तीर्थ बरे बरेसा विशेष आपण उत्तरे वाहे याची महिमा पार आहे शताधिक पुण्य होईन काशीवन बरेसा आणि काष्टतीर्थे असतील त्याची महिमा शिकायची सांगेन ऐका एक चित्ते श्री गुरुमंती शिष्याशी ऐकोनी श्री गुरुचे वचन निमित्ताची भक्तजन अमरजानंदी ना नदी नाम कवनन कवनापासा उत्पत्ती श्री गुरु म्हणती तयासी बरवे पुसले अम्मासीन जालंधर पुराणे नासे कथा प्रख्यात जालंधर निशाचरण समस्त चिंतिली वसुंधरा पराभविले इंद्रपुरण समस्त देव पळविले देवा दैत्याशी झाले युद्धन सुरवर मारले भवित इंद्रे जाऊने प्रबोधन ईश्वराप्रती सांगितला इंद्र म्हणे ऐक शिवा दैत्य मारले सगळे देवान शीघ्र प्रतिकार करावा म्हणून चरणी लागला आम्ही मारतो दैत्यासीन रक्त पडे भूमीशी अखिल राक्षस बिंदुसी नाधिक निपुती भूमीवर स्वर्ग मृत्यू पाताळन सर्व भरले दैत्यकुळ मारिले आमुचे देव सकळन म्हणून आलो तुझपाशी ऐसे वचन ऐकून ईश्वर प्रज्वळा मनी निघाला रौद्र होऊन दैत्य निर्धारण कराव्या इंद्र विन्व ईश्वरासीन स्वामी महाराज दैत्यासी जीवन आणावया देवासीन प्रकार काही करावा संतोष होणे गिरिजारमन अमृत वचन उच्चारून घटदी धला तत्क्षण संजीवनी उदक देखा उदक घेऊन इंद्र रावण त्वरित जातसे स्वभाव शिंपून या समस्त देवन उठविले तेवळी उरले अमृत घटी होते घेऊन जाता मरणाथे पाहिल पडिले भूमी अवचितेन प्रवाह झाला क्षितिवर्य संजीवनी नामे नदी उद्भवली भूमी प्रसिद्धी अमरजा नाम याची विधीन प्रख्यात झाली अवधारा या कारणे या नदीशी जे स्नान करते भक्तीशी काळ मृत्यू न होय त्याशी न मृत्यू केवी घडे शताविषयी पुरुषे होते नवरोग राही न पडी पीडिती अपस्मारादी दोष जातीन ब्रह्महत्यादी पातके अमृत नदी नाम येसीन संगम झाला भीमरथीशी तीर्थ झाले प्रयाग सरसीन त्रिवेणीचा संगम कार्तिकादी माघ मासीन स्नान करता भक्तीशी इहल सौख्य परलोकासीन मोक्ष स्थानाभवती सोम सूर्य ग्रहणासीन संक्रमण सोम अमावस्येशी पुण्यतिथी एकादशी स्नान करता अनंत पुण्य न साधती दिवस जरीन सदा करावे मनोहरी समस्त दोष जाती दुरीन शताविषी युक्त ऐसा संगम महिमा देखा पुढे तीर्थासे अतिविशेखा दिसे अश्वत्थ सन्मुखान मनोरथ तीर्थासे त्या तीर्थी स्नान केल्यान मनोरथ पाहिजे काम्या कल्पवृक्ष स्थानानुपम्यान कल्पिले फळ पाहिजे अश्वत्थ नव्हे तो कल्पतरुण जाणावे तुम्ही निर्धारू जे जे चिंतितील नरून पावतील काम्य अवधारा ऐसे मनोरथ तीर्थ ठाऊक असे प्रख्यात सन्मुख असे अश्वत्थन सदा असो याची गुणे जे जन येऊन सेवा करीतील तयाचे मनोरथपूर्ती न धरा संदेह आता चित्तीन ऐसे म्हणते श्री गुरुनाथ आम्ही वसतो सदा येथे ऐसे जाणा तुम्ही निवृत्ते दृष्टी पडते गरुत्मते न खून तुम्हा सांगेन कल्पवृक्षाते बुजून जावे मग शंकर भुवनी संगमेश्वराचे त्रिनयनेन पूजा करावी म्हणून व्हावे जैसा पर्वती मल्लिकार्जुनन तैसा संगमे रुद्रापनन भक्तिपूर्वक प्रदक्षिणान करावी तुम्ही अवधारा नंदिकेश्वरान म्हणून नमन करावे चंडीस्थानीन पुन्हा नंदी सव्य करुणीन जावे मग सोमसूत्राशी सवेची परतुने वृषभाशी नमूने जावे चंडीपाशी पुढे जावे सोमसूत्राशी येणे विधी प्रदक्षिणा गायसी प्रदक्षिणा देखान 3 वेळा करुणे एकान वृषभस्थानाशी येऊन निकान अवलोकावे श्री शिवासी वाम हस्ती
वशन दळणं तर्जनी अंगुष्ठ शिंगी ठेवणं पूजा पहावी दोन्ही नयनी इंद्रा समान होय नरय धनधान्यादी संपत्ती लक्ष्मी राय अखंडिती पुत्र पौत्र त्याची होतीन संगमेश्वर पूजल्या पुढे तीर्थ वाराणसी अर्धकोशाचे बरेसे ग्राम असे नागेशीन तिथून उद्भव असे जाणा त्याचे असे अख्यायन कथा नव्हे प्रत्येक जण होता एक ब्राह्मणन भारद्वाज पुत्राचा विरक्तासे ईश्वर भक्तन सर्व संग त्याग करत आपणासे अनुष्ठानितन सदाध्याय श्री शिवासिय प्रसन्न झाला चंद्रमणी सदा दिशे जवळे विप्रल्हादे सर्व काळीन देह विसरून इंडतसे लोक म्हणते पिसाद्याचे निंदा करते भोसे दोघे बंधू असे त्या नामे त्यांचे अवधारा एकाचे नाम असे ईश्वरन दुसरा नामे पांडुरंगेश्वर बंधू ते केला वेरण आपण निघाले काशीय करुणिया सर्व आई ती समस्त निघाले त्वरितीन त्या पिशाते सर्व सवे पाचारितीन चला जाऊ म्हणून या ब्रह्मज्ञानी द्विजनिकान पिसा म्हणती मूर्ख लोक बंधुसी द्विज ऐका नका जाऊ काशीशिव विश्वेश्वराचे मग जवळीन दाखवेन तुम्हाला तत्कालीन आश्चर्य करते लोक सगळीन दाखवे म्हणते बंधुजन काशीस जावे अति प्रयासन येथे भेटे तरी का सायास म्हणून बोलती अति हर्षेन तये वेळी अवधारा इतुकी अवसरेन विप्रगंगा स्नान करी ध्यानस्थ होता साक्षात्कारीन ईश्वराला तया विनवेत शेषवासीन आम्हा पाहिजे नित्यकाशी दर्शन व्हावे विश्वेश्वरासीन म्हणून चरणी लागला ईश्वर भोळा चक्रवर्तीन प्रसन्न झाला अतिप्रीती दिसे काशी क्षेत्र निश्चितीन मनी करणे का कुंड झाले विश्वेश्वराची मूर्ती एकन निघाली कुंडातून विषयक नदी उत्तर दिशे निकन उद्भवली बरेसा उदक निघाले कुंडातून जैसी भगीरथी घन जे जे असती काशी खुनन समस्त लोकाची दिसतसे संगम झाला नदी भीमान तीर्थ काशी अतिउत्तमा आचार करीती मनोधर्मान बंधू ज्ञानी म्हणती मग म्हणे ब्राह्मण बंधुसीन काशीसी न जावे आमची वंशी समस्ती आचरावे हेची काशी नाम हा शंकरे सांगितले आपुले नाम भ्रांत मनान गोसावी नाम निर्धार खुना तुम्ही दोघे बंधुजनान आराध्य असे आरोपिले दोघे जावे पंढरपुरान तेथे असे पुंडलिकवरा सदा तुम्ही पूजा करान आराध्य नाम विख्यात प्रतिवर्षी काशीजन येथे व्हावे निर्धाराची तीर्थ असे अधिविशेषी नाहीसे म्हणे तो ब्राह्मण श्री गुरुमंती भक्तजनाशीन काशी तीर्थ प्रगटले अशी संशय न धरावा तुम्ही मानसी वाराणसी प्रत्यक्ष ही आहे कोणी समस्त दिवरण करते स्नान दान आचार तेथून पुढे ती गुरुवरण सिद्ध सांगे नामधार का श्री गुरुमंती सगळे काशीन तीर्थ दावे ते पाप विनाशी स्नान मात्रे पापनाशीन जैसे तृणाग्नी लागे आपले भगिनी रत्नाबाईशी दोष असे बहुशीन बोलावणी त्या समयासीन पुसत आदी श्री गुरुमनिया एक पूर्वदेह भगिनी तू आलीस आम्हा दर्शनी पाप तुझे असे गणेन आठवण करी मनामध्ये काय कोणी श्री गुरुचे बोलन पाया पडे वेळ अज्ञान आपण मूढ केवळ नितके ज्ञान कैसे मग तू जगतात्मा विश्वव्यापक तूची ज्ञान योती दीपकन सर्व जानशी तुझे गण विस्तारणे सांग मज श्री गुरुमंती तियेसीन आपले पाप मज पुससी बधिले पाच मार्जारेसी नेनसी खुन धरी आपुलिय गोती मार्जारी गर्भेसीन प्रसूती झाली भांडेसी न पाहता तू उदक घातलेसीन झाकोनी ठेविले अग्निवर्य पाच मार्जाराचा घातन लागले अनेक दोष भूत ऐसे ऐकुनी पाहे तो रितन श्वेत कुष्ठ झाले दिशय देखोनी भयाभीत झाली श्री गुरुचरणी येऊन विनवितसे करुणा बाळीन कृपा करिगा श्री गुरुमूर्ती समस्त पापे करुणे राशीन तीर्थासाठी वाराणसीची आले तुझे दर्शनाशीन पापा वेगळे होईन म्हणून या श्री गुरुपुस्ती देशीन तुझा श्री पापराशी पुढीले जन्मी भोगीशीन तरी जाईल आताची रत्नाबाई विनवी स्वामी असीन उभगले बहुजन्मासी याची काजे दर्शनाशीन आले मी मुक्त होईन म्हणून या आता पुरे जन्म आपणासीन म्हणून धरले चरणाशी याची जन्मे भोगीन भोगासीन पापे आपण म्हणतसे इतुके ऐकुणे श्री गुरुमूर्तीन रत्नाबाई प्रवृत्ती पाप विनाशी जाय त्वरितीन स्नान मात्रे जाईल पुष्टय नित्य करी हो येथे स्नानन सप्तजन्मेचे पाप भग्न संदेह न धरी हो अनुमानन म्हणून सांगती श्री गुरुय सिद्ध मने नामधारकाशीन आम्ही देखिले दृष्टीशीन स्नान करता त्रिरात्रीशीन कुष्ठतीचे परिहारिले कायसे प्रख्यात तीर्थ देखान नाम पाप
पाप विनाशी ऐका. जे स्नान करीती भाविकान सप्त जन्म पापे जातीय. तीर्थ महिमा देखून रत्नाबाई संतोषन राहिली मग मठी बांधून तीर्थासन्नी धावधारा. पुढे कोटी तीर्थ देकान श्री गुरुदाविती सगळे का. स्नान मात्रे होय निकान याचे आख्यान भो असे. जम्बूद्वीपी जितुके तीर्थन एक एक महिमा अपरिमित. जितुके वास कोट तीर्थन विस्तार संगता. सोम सूर्य ग्रहणेसीन अथवा संक्रांती पर्वणेसी अमावस्या पौर्णिमा प्रतिपदेशीन स्नान तिथे करावे. सवच्छेसी धेनुदेकान सालंकृता करुणे ऐका. दान द्यावे द्विजानिकान कोटी गोदान फळ असे. ते हे तीर्थ महिमा आहे ऐसी एक एक दान कोटी घरचे. जे घडेल शक्तीचे दान येथे करावे. पुढे तीर्थ रुद्रपादन कथा असे अति विनोद. गया तीर्थ समप्रदन तीर्थ असे अवधारा. जे जे आचार गेसीन करावे तेथे बरेसे पूजा करा. रुद्रपादासीन कोटी जन्म पापे जातीय. पुढे असे चक्रतीर्थ अतिविशेष पवित्र. केशव देव सन्निध तत्र पुण्यराशी स्थान असे. दया तीर्थी स्नान करतीन पतित होती. ज्ञानवंता नास्ती होती. चक्रांकितान द्वारा होती समान देखा. ते स्थानी स्नान करून पूजा करावी. केशवजन्य द्वारा होती चतुर्गुण पुण्यासे अवधारा. ऐकोनी श्री गुरुजे वचन समस्त करती स्नानदान. पुढे मागुती मन्मथ गण तीर्थ सांगती श्री गुरुय. ग्राम पूर्व भागेसिन कल्लेश्वर देव परेसी. जैसे गोकर्ण महाबळेसिन समान क्षेत्र प्रदेशा. मन्मथ तीर्थी स्नान करावे. यज्ञेश कल्लेश्वरा ते पूजावे. प्रजावृद्धी होय बरवे अष्टेश्वरे पावतीय. अखंड श्रावण मासीन अभिषेक करावा देवासी. दीपाराधना कार्तिक मासीन अनंत पुण्यवधारा. ऐसी अष्टतीर्थ महिमान सांगती श्री गुरु पुरुषोत्तमा. संतोष झाले भक्त प्रेमानाते उल्हास करतात. म्हणती समस्त भक्तजन नेनो तीर्थाचे महिमान. स्वामी निरोपेले कृपेने पुनीत केले आम्हासी. जवळी असता समस्त तीर्थन का जावे दूर यात्रेन. स्नान मात्रे होय पवित्रन म्हणून समस्त आचरतीय. अष्टतीर्थ निरूपण श्री गुरु आले मठ स्नानन समाराधना करते भक्तजनन महानंद प्रवर्तला. सिद्धमणे नामधारकासीन तीर्थ महिमा आहे ऐसी. श्री गुरुनी निरोपिले अम्मासीन म्हणून तुझं सांगितले. म्हणे सरस्वती गंगाधर क्षेत्र थोर गाणगापुर. तीर्थे असते या परंपरान आचरा तुम्ही भक्तीने. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती पाख्याने. सिद्ध नामधारक संवादे अमरजा संगमे गंधर्वपुर तीर्थ महिमा निरूपणम नाम अष्टचत्वारिंशोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक शिष्य सगुणन लागे सिद्धाचे आचरणान. विनमित असे सुलक्षणान करी नमस्कार अष्टांगे. जय जयाजी सिद्ध मुनीन तू राजयोगी ब्रह्मज्ञानी. गुरुचरित्र दाविले नयनेन कृपा सागरा गुरुमूर्ती. स्वामी निरोपले सकळ धर्मन. त्याने झाले निशेष कर्म साध्य झाले परावर्मन तुझे कृपे दातारा. संसार सागर पाहता नानादी नाही आदि अंता. घोर मलबद्धतान उत्तीर्णता नाही या कारणे. म्हणून शरण निघावेन तो तारक या भवारणमा पाहावे. औषध घ्यावे मनोभावे नारोग्य होय तात्काळी. ऐसा आगम निगम सिद्धांत बोलत आदी बुद्धिवंत. युगायुगी फिरत जातन या संसार सागरीय. गुरुभक्ती म्हणजे कामधेनून जे आचरती विद्वजनो. वशिष्ठादी शुकमुनीन सारज्ञ ते जे शास्त्राचे. ईश्वर पार्वती संवादन कथा निर्मळाती विनोद. ते आचरती मुक्तिपदन हा मार्ग सद्गुरूचा. पार्वती पुषले ईश्वराप्रती. ईश्वरी सांगितले कवने रीती. जेने लोक उद्धरतीन ते निरोपावे दातारा. शिष्य प्रश्न ऐकून संतोष पावला सिद्धमुनी. धन्य धन्य ते जीवनीन गुरु सेवा तत्पर बाळगा. तुवा पुसले अनादि कथन तेने वय मोह शमन. अज्ञानपण सांडून दृढ मनन. सूर्यप्रकाश जेवी लोकासिय. ऐक वत्सा गुरुदास भला केला तो हा प्रश्न निघा. सांगेन आता कुळदीपकाने कचित्ते अवधार्य. पूर्वी कैलास शिखरीन बैसला होता त्रिपुरारी. प्रश्न करी शैल्य कुमारीन समस्त लोक उद्धारावया.
इति श्रीस्कंदपुराणे उत्तराखंडे ईश्वर पार्वती संवादे गुरुगीता समाप्तं. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. या कारणे ईश्वरे पाहेन पार्वती सबोध केला पाहेन पारंपार मार्ग चालिला पाहेन गुरुसेवा सुदुर्लभ विधाता आदी करून समस्त वंदित याची गुणे जो झाला अंतर मनोन्मनीन तोची श्रेष्ठ सगळे का गुरुसेवा अत्यंत सुख अनंत सुख दूर होय समस्त दुःख तोची धन्य नर एकन या क्षितिवर्य वशिष्ठ वाल्मिक जनकाधिक समस्त नाव पावले गुरु सेविक तुम्ही शहाणे चतुर्विवेकन भजा भजा हो श्री गुरुसिंह सद्गुरुशी भजता सद्भावेशीन सद्गती होईल मा भरवशी या कारणे स्थिर मनेशीन शरण गावे श्री गुरुमूर्तीशी गुरुमूर्तीसी संतोष होतांत्रे मूर्ती संतुष्टती तत्वता वेदशास्त्री असे संमतान पारंपर गुरुमार्ग हा पूर्वी युगायुगी पाहे आयुष्य फार नरदे हा अनेक तप करीती सायास पायन मुक्ती होत त्या नराशी आता वर्तला कळी प्रबळ वेद मार्ग राहिला सगळं जन झाले मूढ केवळ ज्ञानहीन पशुपर्य या कलियुगा माझारी ज्ञानी झाले मुळापरी काही नेनती अंध बधिरीन मायापाशे विष्टोनिया या कारणे तुम्ही विद्वजन गुरुभाव धरा स्थिर मने तुमचे तुटेल भवबंधन श्री गुरुराज प्रसादे लागे ज्यासी गुरुप्रसादन त्यासी प्राप्त होय कैवल्य पदन दूरी होईल काम क्रोध मदन साध्य होईल पदाच्युत अवतार या कारणे घेतला असे नारायणे साधू जन उद्धरावया कारणे नाव तरले कलियुगी श्री गुरुमूर्ती भूमी भार उतरावया जन्म धरला श्रीपादराया दत्तात्रया अवधूतरायन वेश धरला नरदेय देह धरुणी श्री गुरुमूर्ती समस्त उद्धरले जन्मती अवतरले आपण लक्ष्मीपतीन केवळ सात्विक रूपाने जे जे असते भाविक जन त्याशी उद्धरी आपण बळात्कारे जाई त्याची या भुवनाना श्री सद्गुरु राजयोगी आता असो हे युक्ती जगतन भावे धरा हो सद्गुरु भजन हाता चढेल उमार मनन श्री गुरु प्रसादे श्री गुरु प्रसाद लागे जासी त्यासी साध्य योमकेशी निवारण करी मोहपाशासीन मग राहाल शाश्वतपदीय संसार म्हणजे भव समुद्र नियासी करावा निशेष भद्र बळकट धरावी भावमुद्रान मग पावाल पैल पार गुरुभक्ती म्हणजे कामधेनून कल्पिले होय काम मन कामनो न धरावा मनी तुम्ही नानू मानू शरण रिगावे श्री गुरुमूर्तीशी प्रसन्न होता श्री गुरुदानन बाधो न शके यमापनन जरी असेल पाप क्षोणन लय होईल भरोस्य संपर्क होता अग्निशीन तृण व मनवे होय भस्मसुरशी तैशा तुमच्या सकळ पापराशी निशेष जातील बरेसा इति श्री गुरुचित्रामध्ये ब्रह्मकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वतीपाख्याने सिद्धनाम धारक संवादे सरस्वती गंगाधर विरचितम गुरुगीता वर्णनं नाम 49 अध्याय श्री गुरु दत्तात्रयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः सिद्ध मने नामधारकां पुढे अपूर्व झाले का पूर्वी रजक कथानकांतू ते आपण निरोप दिले त्याने मागितलावरून राज्यपद धुरंधरू प्रसन्न झाले त्याचे श्री गुरुंनी धरावर बरेसा उपजला तो म्लेंछ यातीत विदुरा नगरी राज्यकृत पुत्र पौत्री अनेक रीतीन महानंदे बरेसा ऐसा राजा तो यवनन होता पण संतोषन अश्व गज अपार धनन पाय भारा मिती नाही आपण तरी याती हिनन पुण्यवासनांत करणन दान धर्म करीदानन समस्त याती योग भावे विशेष भक्ती विप्रावरीन असे पूर्व संस्कारी असती देवालय भूमीवरील उपद्रव नेती असे त्याचे घरचे पुरोहितन तयार आहे असे शिकवितन आपण होऊन म्लेंछयातीन देव द्विजान निंदावे या त्या ते तुम्ही सेवा करीतान त्याने अपार दोष प्राप्त याती धर्म करणे मुख्यतान पुण्य अपार असे जाणा बंदमती द्विजयातीन देखा पाषाण पूजा करतील समजता ते देव म्हणतीन काष्ट वृक्ष पाषाणसी धेनुसी म्हणती देवन म्हणती देव अग्निसूर्य तीर्थयात्रा नदी तोयन समजता देव म्हणती देखा ऐसे परमंदमते निराकारा साकार म्हणते या तेमलेंच जे भजती ना धोगती पावते ते ऐसे पावन पुरोहितन नया पुढे सांगती निहित ऐकून राजा उत्तर देतन कृपे करून बरेसा
राजा म्हणे पुरोहितासीन तुम्ही निरोपिल्यामासीन अनुरेणुतृणकाष्ठेसीन सर्वेश्वर पूर्णासे समस्त सृष्टी ईश्वराचीन स्थावर जन्म रचिलिसाची सर्वत्रासी देव एकचिंत्य तर्कभेद असे मताचे समस्त यादीची उत्पत्ती जाणावी तुम्ही पंचभूती पृथ्वी आप तेज वायुर्तीन आकाशापासो परेसा समस्ताचे पृथ्वी कणाने ती मृतिका कुलाल लोक नाना परिची करते एकन भांडी भेद परोपरी नाना परीच्या धेनु असीन क्षीर एक जीवर्ण दिशे श्वेती सुवर्ण दाना तया चरिती न परोपरीचे अलंकार तैसे देह भिन्न दानान परमात्मा एक जी पूर्ण जैसा चंद्र एक जी घडी नाना घडी दिसते दीप असता एक घरी लाविती वाती सहस्र जरी समस्त होती दीपावली भिन्न भाव पुढ्याचे एकची सूत्र आणून नाना परिचय होविती म्हणी सूत्र एकची जाणून पहावा भाव भिन्न तैशा याती नाना परिणास्ती जाणावा वसुंधरा समस्तासी एकची हरेन भिन्न भाव करुणय आणि एक तुम्ही म्हणाल ऐसेन पूजिती पाषाण देवासर्जन सर्व ठाई पूर्ण भाषेन विश्वात्मा तो एकची प्रतिमा पूजा स्वल्प बुद्धीन म्हणून सांगता दिवसिद्धीन आत्माराम पूजा विधीन त्यांचे मती ऐसे असे स्थिर नव्हे अंतकरणन म्हणून करती प्रतिमा गुण नाम ठेवून नारायणन तया नामे पूजतात त्या ते तुम्ही निंदा करीतीन तरी सर्व ठाई परिपूर्ण म्हणतान प्रतिष्ठा वया आपल्या मतान द्वेषाम ही का करावा या कारणे ज्ञान करू नये निंदा सुनी स्तुती असती नाना परिचया ती नापुले रहाटी रहाटती ऐशा परिपुरोहितासीन सांगे राजा विस्तारिसी करी पुण्य बहु असीन विश्वास देव द्विजावरी राजा देखायने परीन होता दया वितरा नगरी पुढे त्याचे मांडेवरील स्फोटक उद्भवला नाना परिचय वैद्य तीन तया स्फोटका लेप करीती शमन नो हे कवने रीतीन महादुःखे कष्ट तसे ऐसे असता वर्तमाने श्री गुरु होते गांगोणी विचार करते आपले म्हणून राजा येईल म्हणून या येथे येतील लेंछ लोकन होईल तुझ्या उपबाधक प्रगट झालो आता एकन येथे आम्ही असू नये प्रगट झाली महिमा ख्याती पहावया येतील लेंछ याती आता मी राहावे गुप्तीन लौकिकार्थ पर्यसा आले ईश्वर नाम संवत्सरून सिंहरासे आला असे गुरु गौतमी तीर्थासे थोरून यात्रा प्रसंगी जाव्यात आय म्हणती समस्त शासन करा ती वेगीसी येतो राजा बोलावे असेन जावे तो गंगेला ऐकोनी म्हणती शिष्यजनन विचार करते आपणा ते आपण जरी येईल राजा यवनन केवी होय म्हणतात गायसे म्हणे विचारजीन काय होईल भावे म्हणती आय असे नरसिंह सरसेन तुची रक्षी रामासे येणे परिसे गुरुमूर्तीन होते गाणगापुरी ख्याती राजा यवना झाली मतीन पूर्व संस्कारे परेसा स्फोटकाच्या दुःखे राजा नापार कष्टला सहजा नाना परीची औषधे निदान करिता तया न होय बरवे मग मनी विचार करीन स्फोटके व्यापले अपरंपारी वैद्याचे नव्हे दुरीन काय करणे तसे बोलावणे विप्रासीन पुसे काय उपायासी विप्रमंती रायासीन सांगो ऐका एक जिते पूर्वजन्म पाप करता व्याधी रूप होऊन पीडिता दान धर्म द्यावे तीर्थान व्याधी जाय परेसा अथवा भल्या सत्पुरुषाचे बजावे आपण भावेशी त्याचे दृष्टी सुधारसीन बरवे होय परिसाय कृपा दृष्टीन पापे जाती जन्मसाठी मग काहीचा रोग पोटीन स्फोटक आदी त्वरित जाय ऐकुणे हवे प्रवचन राजा कडसे म्हणा माते तुम्ही न म्हणा यवनन दास आपण विप्राचाय पूर्वा पारोजन अर्पण केली सेवा श्री गुरुचरण पापास्तव जन्मलो जानन यवनाचे कुळे देखा एखादा पूर्व वृत्तांतन माते निरुपगावा त्वरितन महानुभाव दर्शन होतान कवनाचा रोग गेला सेव रायाचे वचन ऐकून विचार करती विप्रमणी सांगू नये ये स्थानी एकांत स्थळ पाहिजे तुम्ही राजे म्लेन शेयातीन समस्त तुम्हा निंदा करीतीन आम्ही असो द्विजयातीन केवी सांगणे म्हणतात विप्रवचन ऐकून तसे तो येऊन झाड नाही याती विलन आपला असं तुम्ही उद्धारावे ऐसे रायाचे मन अनुतप्त झाले असे जाणन मग निरोपिती ते ब्राह्मणन तया रायासे प्रेसा विप्र म्हणती रायासीन स्थान बर्वे पापी विनाशीन जावे तुम्ही सहजीशीन विनोदार्थ परेसा केथे स्थळाचे बर्वेन एकांत स्थान भावेन स्नान करावे मनोभावेन एक जिते परेसा ऐकून यावे प्रवचनन संतोषला राजापनन निघाला त्वरित तेथून पाप विनाश तीर्थासिय समस्ता श्रीरावणन एकला गेला तया स्थानी स्नान करता दक्षिणेन आला एक येती तेथे राजा देखुनी तयासीन नमन केले भावेसी दावी तसे स्फोटकासीन म्हणे उपशमन केवी होय
ऐकोणी तयाचे वचन सांगला तो विस्तारण महानुभवाचे होता दर्शन तुझं बरोबर होईल पूर्वी याचे आख्यान सांगे नाही विस्तारण एक चित्त करुणी मन एक म्हणती तैवळी अवंती म्हणे जे थोर नगरीन होता एक दुराचारी जन्मोने यावे पर्वतरी अनन्य राहत तसे आपण असे मदोन्मत्तन सगळे श्री असे विरमत संध्या स्नान केले त्यक्तन अन्य मार्गे राहत तसे ऐसा दुराचारीपणे राहटत होता तो ब्राह्मण पिंगला म्हणजे वैश्या जानन ते सवे वर्तत असे न करी कर्म संध्या स्नान रात्रंदिवस वेशागमन तिचे घरीचे भक्षी अन्न नेणे परी नष्टला असे ऐसे असता वर्तमाने ब्राह्मण होता वेशाजने तेथे आला एक मुनी वृषभ नामा महावीय तया देखुनी दोघे जणांन करती साष्टांगी नमन भक्ती भावे करून घेऊन आली मंदिरात बैसो घाली ती पीठ बरेन पूजा करते षोडशोपचारे अर्धपाद्य देवनी पुढारे नागंधाक्षता लाविता ती नाना परिमळ पुरुषोयातीन तया योगी असे पूजिते परिमळ द्रव्य अनेक रीतीन वाहिले तया योगेश्वरा चरण तीर्थ धरुणन पान करीती दोघे जण त्यासी करविती भोजन नाना परिपक्वान्य करून या भोजन केले हस्त प्रक्षालन भरवा पलंगारुणन ती तया योगी असी त्यावरी केले शयनन तांबूल ते अरुणन करीती पाद सेवनन भक्ती भावे दोघे जण निद्रिस्त झाला योगेश्वरन दोघे करते नमस्कार उभे रावणीचारी प्रहरण सेवा केली भावेसी उदय झाला दिनकरासीन संतोषला तो तापसीन निरोप घेऊन संतोषीन गेला आपल्या स्थानाशी ऐसे वेश्या घरी क्रमिले क्वचित दिवसवरी प्राय गेली त्याचे शरीरेन वृद्धाप्य झाले तयासी पुढे तया विप्रासीन मरण आले परीसी पिंगला नाम वेशेशीन दोघे पंचतो पावली पूर्व कर्मानुबंधेशीन जन्म झाला राजवंशी दशार्णवाधिपतीच्या कुशेन वज्रबाहूचे उदरातय तया वज्रबाहूची पत्नी नाम तिचे असे सुमती जन्म झाला तिचे पोटीन तोचे विप्रपरेसा तया वज्रबाहूशीन ज्येष्ठ राणे गर्भेशी उद्भवला विप्रपरेशीन राजा समारंभ करतसे देखून या तिचे सौतीशीन क्रोधाला भवसे गर्भ झाला सपत्नीशीन म्हणून धरला द्वेषमनीय सर्प गरळ अनुनन दिले सवतीस राणा येत गरळ भेदले गणिन तयार अयासी ज्येष्ठ स्त्रियसी दैव योगे न ये मरणन भेदिले विष महादारुण सर्व शरीरी झाले व्रणन महाकष्ट भोगितसे ऐशा परिराजपत्नी झाले प्रसूत बहुकष्टेनी उपजता बाळाचे तनीन सर्वांगी व्रण माता सुदाशी महाक्लेशी पीडितून सर्वांगी स्फोटक होत रात्रंदिवस आक्रंदन कष्ट होती परिसा विष व्यापिले सर्वांगाशीन म्हणून आक्रंदिती दिवानिशी दुःख करी राजा क्लेशीन म्हणे काय करू आता देशोदेशीच्या वैद्याशीन बोलावे देशी किसेशी वेच ती द्रव्यापारेशीन काही केल्या नाही बरवे तिये माता बाळकाशीन वर्ण झाले भोसीन निद्रा नाही दिवानिशीन सर्वांगी क्रमी पडले जाणाय त्या ते देखून रायशीन दुःख झाले भोसे निद्रा नाही दिवानिशीन त्यांचे कष्ट देखून या व्यथे करुणी माता सुतन शरीर सर्व कृश होत अन्न उदक नवचे क्वचितन क्षीण झाली आणि प्रिय राजा येऊन एक दिवशीन बाहे आपले श्री सुदाची देखून या महाक्लेशीन दुःख करी परेसा बने आता काय करून केवी करणे प्रत्येकारून नाना औषध विचारून करिता अस्वस्थ नव्हेची स्त्री पुत्राची ऐशी गती जिवंत शव झाली असती यती नव्हे बरवे निश्चितीन केवी पावंतसे आता यासी भावयासीन कंटाळा येतो अम्मासीन बरवे नव्हे सत्य यासीन काय करणे म्हणतसे या ते देखता अम्मासीन म्हणून लागते ध्यासी हे असती महादोषीन या ते तेजो म्हणतसे जे असती बाबी जनन त्या ते जीवित अथवा मरण जहाले देहा न सुटे पापापन भोगल्या वाचून बरेसा विचार करून माणसीन बोलावणी कुळ्यासी सांगतसे विस्तारेसे नायका श्रोते एकजित्य राजा म्हणे तुतासीन माझे बोल परेसी नेऊन आपले श्रीपुत्रासीन अरण्यात टाकावे मनुष्याचा संचारण जेथे नसेल विचार तेथे ठेवी वेग वक्त्रन म्हणे राजा श्री दुराशी येणे परी दुतासीन राजा सांगे विस्तारीची रथ दिधला संजोगीसीन घेऊनी निघाला धडकरिय तिचे दासदासी सगळं दुःख करते महाप्रबळ माता पिता बंधू कुळन समस्त प्रलाप करतात दुःख करती नगरणारी हा बाबी दुराचारी स्त्री पुत्रासी कैसा मारीन केवी या ते राहना पाठवितो रथावरी बै सोडून घेऊन गेला महाराणी जेथे नसे मनुष्य कोणी तेथे ठेवले परेसा
दूताला वर्धनन सांगे रायाचे विस्तारण महारण्य होते वनन तेथे ठेवले म्हणतसे ऐकोने राजा संतोषला दुसरे स्त्रियेशी सांगता झाला दोघासी आनंद झाला वनी राहिले माता सुद दोघे जण पीडताती महाव्रणे कष्टती अन्नोदका विरन महारण्य वनातय राजपत्नी सुकुमारन तयावरील रूपथोर चालवून शके रानथोरन महाकटक भूमिसिंह कडिये घेऊन बाळकाशीन जात असे मंद मंद गमनेशी आठवी आपुले कर्मासीन म्हणे आता काय करूय तया वनी मृग जातीन व्याघ्र सिंह दिसताती सर्प थोर अपरिमितीन हिंड जाती वनांतरीय म्हणे माते व्याघ्र का न मारीन पुरे माते आता संसारी ऐसे पापिनी मी थोरीन वाचुनी काय कामासी म्हणून जाय पुढं जपडतीन क्षणाक्षणाचे पडते पुत्रासहित चिंता करीतीन जात सेवनात उदका विने तृषाकांतन देहव्रण्याचे पीडित व्याघ्र सर्पाते देखतन भयचकित होतसे देखे विताळ ब्रह्म राक्षसन कोली भालुवा परेस केश मोकळे अपरासन पाय मोकळे जातसे ऐसे महारण्यातन राजश्री असे हिंडत पुढे जाता देखील पंथन गुरे चरती रानात तयापाशी जाऊन पुस्तके करुणावशीन गोरक्षक आते विनून मागे उदक कुमार काशी गोरक्षक म्हणते ती असेन जावे तुवा मंदिराशीन तेथे उदक बहु नाही तू ते मिळेल म्हणून मार्ग दाखवितीन हळूहळू जाय म्हणते राजपत्नी मार्गक्रमितीन गेली तया ग्रामाशी तया ग्रामी नर नारीन दिसत आते अपरंपारीन देखुनी झाली म्हणून हरीन पुस्तके श्रेयासी म्हणे येथे कवन राजान संतोषी दिसे समस्त प्रजा ऐकुणी सांगते वैश्य राजान महाधनिक पुण्यवंत याचे नाव पद्माकरण पुण्यवंत दासे नर दूते रक्षीला पारण म्हणून सांगती येणे परी इतुक्या म्हणून सांगती तियसिय इतुक्या अवसरीन तया वैश्याच्या घरी दासी होती म्हणून हरीन ती आली ती जवळी घेऊन पुसे ती वृत्तांतन घेऊन गेली मंदिरात आपल्या स्वामीशी सांगताना अत्यंत विस्ताराचे देखून या वैश्यनाथन कृपा करी अत्यंत नेली आपल्या मंदिरात दिसले एक ग्रह तिशी पुसोन या वृत्तांतन वाणिज्य झाला कृपावंतन दिले अन्न वस्त्र भूतन नित्य तिशी रक्षितसे ऐसी तया वैश्यागरीन होती रायाचे अंतुरी वर्धतसे पीडा भारीन व्रण वचे परियसा वर्थता ऐसे एक दिशन प्राण गेला कुमृगासी प्रलाभ वगैरे भवसीन राजपत्नी परेसा मूर्छा येऊन ते क्षणीन राजपत्नी पुढे धरणी आपले पूर्व आठवून महाशोक तस्य तया वाणिज्य श्रेयाधिकान संभोगिता ते बाळका कवने परी तिचे दुःखान शमन नव्हे परेसा नाना परी दुःख करीन आठवतसे पूर्वापरी म्हणे ताता माझ्या शौरीन कोठे गेला जेवळका राजकुळी पूर्ण चंद्रन माझा तू आनंदवर्धन माते सांडुनी शौरीन कोठे गेला जेवळकाय राजकुळी पूर्ण चंद्रन माझा तू आनंदवर्धन माते सांडुनी आता बोधन काय तुझे वर्गाचे माता पिता बंधुजनान सोडून आले माझ्या प्राणान तुझा भरवसा होता जानन मज रक्षिसी म्हणून माते अनाथ करुणन तू तुळशी सांडून आता मज रक्षील कवरन प्राण देसे येणे परी राजपत्नी ऐकान शोक करी महादुःखा देखून या नगर लोकन दुःख करते बरीसा समस्त देह दुःखा होणेन पुत्र शोक महावन्नी माता पित्यादी धावनेन भस्म करी बरीसा येणे परी दुःख करतान वृषभ रो योगी आला त्वरिता पूर्वजन्मीच्या उपकारार्थान पातला तेथे महाज्ञानीय योगीशा ते देखून वंदिता झाला दोघांनी अर्धपाद्य देऊन पूजा केली उपचारे तथा तया समयी योगीश्वरन पुणे पुसे कवन दीर्घस्वर शोक करीत असे अपारण कवनाचे बंधसे सविस्तरे वाणी योगी यातील सांगला झाला वृत्तांत योगीश्वर कृपावंतन आला तिथे जवळीक मने योगी तियेसीन मूढपणे दुःख करशीन कवन जन्मला भूमिसीन कवन मेला सांग मज देह म्हणजे अदृश्य आनंद जैसा गंगेत दिसे फेन व्यक्ताव्यक्त सवेची होनेन जली बुद्बुद परेसा पृथ्वी तेज वायू आपण आकाश म्हणून शरीर आप पंचसंयुक्त शरीर रूपन तेच तसे परेसा पाच भूते पाच आठाईन मिळवणी जाता शून्य पाही दुःख करिता अवकाश नाही न वाया काओ दुःख करीय रेतापासून उत्पत्ती भूते निज कर्मे होय नृतेन काळ नाथा करशतन वासने परितयातना मायेपासून माया उपजन होय गुण सत्वरज तमोगुण तेथे सहजन देह लक्षण येणे पर्य
तीन गुणापासा वनोपजते मनुष्यभाव सत्वगुणासे देवन रजोगुणे मनुष्य झाला तापसतोचे राक्षसन जैसा का गुण वसे तैसा पिंड जन्म भासेन कधी स्थिर विजय या संसार वर्तमाने उपजती नर कर्मानुगुणे जैसे आर्ज वासे पूर्व गुणे सुख दुःख तैसे घडे कल्पकोटे वर्षावरे जीवंता सती सूर जरीन तेही न राहती स्थिर मनुष्याचा काय पाळ या कारणे ज्ञानीजन उपजता न होती संतोष मन जरी मेलिया दुःख न करणे स्थिर नव्हे देहदाना गर्व संभवे जे वेळी नाश म्हणून जाणे सगळे कोणी मरती यौवन काळीन क्वचित वार्धक्य परिणान जैसे कर्मपूर्व अर्जितन तेने परी असे घडत मायामुळे पिता सुतन म्हणती ते का नव्हते जैसे लिखित ललाटेशीन ब्रह्मदेव लिहि परेशी काल कर्म उल्लंघनासीन शक्ती नव्हे कवनादाना ऐसे अनित्य शरीराशीन काव माते दुःखदर्शी तुझे पूर्वापर कैशीन सांग मज म्हणतसे तुझे जन्मांतरी दानान कवनाची होती संगना किंवा झाली सजननी कवनान कवन सुधाची सांग मज गायसे जाणून या माणसे वाया काव दुःख कसे जरी बरवे तू इच्छेशीन शरण गाय शंकरा ऐसे आहे कोणी राजपत्न करी योगी अशी विनंती आपणाशी झाली ऐसी गतीन राजभ्रष्ट होणे आले माता पिता बंधुजनां सोडवणे आले मी राणा पुत्र होता माझा प्राणन भरोसा मज तयाचा तया झाली ऐशी गतीन वाचून आपण काय प्रती मरण व्हावे मधने शीतन म्हणून चरणी लागली ऐसे निर्वाण देखून कृपा उपजे योगी या मनीन पूर्व उपकार स्मरणीन प्रसन्न झाला तेवळी भस्म काढून तेवळी लावले प्रेताचे कबळीन हारिता त्याचे मुख कबळीन प्राण आला परिसा बाळक बैसले उठवून सर्वांग झाले सुवर्ण वर्णीन माता सुत दोखे जनीन व्रण गेले तात्काळी राजपत्नी पुत्रा सिद्धन करी योगी सिद्धन वृषभ रोगी योगी कृपावंत नानी भस्म प्रोक्षितसे तात्काळिक दोघे जनाची शरीर झाले सूर्य संकाशी शोभायमान दिसे ती कैसी न दिव्य देह उभय वर्गय प्रसन्न झाला योगेश्वरन त्यावेळी दिलावर तुम्हा नव्हे कधी जरून प्राय रूप चिरंजीव तुझा सूत भद्रायुषेन कीर्तिवंत होईल बरीसेन राज्य करील बहुवसेन पिता होणे आधी घना ऐसा प्रसन्न होऊन गेला दक्षिणा ऐकराय ऐको म्हणजे सत्पुरुषाचे सन्निधान सत्पुरुषाची सेवा करताना तुझा स्फोटक जाईल त्वरिता आता न करी चिंतान दृढ धरी भावेक ऐसे राजा ऐकून नमन करीत क्षणी विनुत शेखर जोडून कोठे असे सत्पुरुष माते नरोपावे आता जाईन आपण तेथे त्वरिता त्याचे चरण दर्शन होतान होईल बरोबर ऐकून रायाचे वचन सांगतसे म्हणे आपण भीमातरी गाणगा भोलन असे तेथे परमपुरुष त्यापाशी तो जावे दर्शन मात्रे होईल बरवे ऐकून राजा एको भावेन निघता झाला तेवळी एको भावे राजा पण निघाला श्री गुरुदर्शना प्रयाणांतरी करी प्रयाण नाला गंगापुराशी ग्रामी कुसे सगळे काशी ऐको येथे एक तापसी रूप धरी संन्यासीन कोठे आहे म्हणून या भयाभीत झाले सगळे जण म्हणते आता नव्हे निके श्री गुरुशी पुसत ऐकन काय करील न कळे म्हणते कोणी न बोले ती तयासीन राजा गोपला बहुसी मने आलो भेटीसीन दाखवा आपणा मग म्हणते समसर्व अनुष्ठान स्थानीय सती निग अमरजा संगमे माध्यानिकन करुणे क्रमे इत्यादी ऐसे ऐकून म्लेंछ देखान समस्था वजुनी आपण ऐका बैसुनी आंदोलिकान गेला तया स्थानाशी दुरोणी देखता श्री गुरुशीन चरणी चाले म्लेंछ परियसी जवळी गेला पाव्या चिन्ह मन करुणी उभार आहे श्री गुरु म्हणते तयासीन कार्य रजका कोठे असे बहुत दिवसा भेटलासीन मुचा दास होऊन या ऐसे वचन ऐकून म्लेंछ झाला महाज्ञानी पूर्वजन्म स्मरला म्हणून करी साष्टांगी नमस्कार पादुकावरी लोळे आपण सद्गतीत अंतकरण अंगी रोमांचल उठून आनंद बाष्पीरोधन करिय पूर्वजन्म आठवणी देखा रोदन करिया ती दुःखा कर जोडणी विन्मेका नानापुरी स्तोत्र करिय राजा म्हणे श्री गुरुशीन का उपेक्षले अम्मासे झालो आपण परदेशीन चरणा वेगळे केले मज अंधकार सागरात मज घातले का कुपात होऊन मी मदोन्मतन विसरलो चरण तुझे संसार सागर माया जळण बुडालो आपण दुर्मती केवळण सेवा न करी श्री चरण कमळन दिवा
अंथापन झालो. होतासी तू जवळ निदान ओळखो आम्ही यद्मतीन तमांधकार्य विष्णुरंजन आपण तुझे. तू भक्तजनानुपेक्षेचे निर्धार होतो माझे मानसी. अज्ञान सागरी अमासेन का घातले स्वामिया. उद्धरावे आता अनुजन आलो आपण याची काज होऊन तुझे चरणजन असे नाता जन्मपुरे. ऐसे नाना परिदेकान स्तुती केली राय का. श्री गुरु म्हणती भक्त निकान तुझ्या वासना पोतिलय. राजा म्हणे श्री गुरुसेन राज स्फोटापणासी. व्यथा होतसे प्रयासीन कृपा दृष्टीने भावे. ऐसे वचन ऐकून श्री गुरुमन करती हास्यवदन. स्फोटक नाही दाखवी म्हणून पुसतासी यवनाची. राजा बाहे स्फोटकाशी न दिसे स्फोटक गंगा घडली. विस्मय करतसे मानसीन पुनरविचरणी माथा ठेवी. राजा म्हणे स्वामी आसीन तुझे प्रसन्न होतो मासीन. राज्य पावलो मी संतोषी नाष्टेश्वर भोगिले. पुत्र पौत्र देखिले नयनेन झालो पूर्ण अंतकरणे. आता असे एक मनीन ऐश्वर्य माझे अवलोकावे. भक्तवत्सल प्रिय तुझे वासना परवावे माझे. इंद्रिय संसार उतरवणे ओझेन दीन होईन तुझे चरणीय. श्री गुरुवंती तयासीन आम्ही तापसी संन्यासी. येऊ नये तुझे नगरासीन महापातके होते ध्येय. नगरी नित्य धेनु हत्यान यवन याती तुम्ही सत्या. जीव हिंसा पाप कृत्यान वरदावेता निर्धारे. सर्व अंगीकार करून राजा लागे दोन्ही चरणी. म्हणे मी दास पुरातनीन पूर्वांतरी दृष्टीने. पूर्व माझा जन्मरजक स्वामी वचने राज्य विशेष. पावनी देखील नाना सुखन उने एक म्लेंछ जातीय. दर्शन होता तुझे चरण संतुष्ट झाले अंतकरण. पुत्र पौत्र दृष्टीने पाहणे मग मी राहीन तुझे सेवे. ऐसे नाना परिदेखान राजा विनिषेका. पाया पडे क्षण खनिका नाती का कुळती तसे. श्री गुरु म्हणे विचारतील पुढे होणार असे. कलियुगी असे धुर्जन पातीन गोप्य असता पुढे बरवे. सहज यावे सिंहस्थासीन महातीर्थ गौतमासी. जावे आता भरवसीने तुन्या गौप्य भावे. ऐसे म्हणे विचारुडन श्री गुरु निघाली संगमावन. राजा आपले सुखासीन भैसवी प्रीती करून या. पादुका घेतल्या आपले करीन सांगा ते. येतसे चरण जारीन. श्री गुरु म्हणते आरोहण करीन लोकनिंदा तुझ करतीय. राष्ट्राधिपती तुझ म्हणतीन जन्म तुझा म्लेंछयाती. ब्राह्मण सेवे तुझा सतीन जाती दूषण करतील. राजा म्हणे स्वामी ऐकन गायचा राजा निरजक. तुझे दृष्टी असे निघन लो सुवर्ण होतसे. समस्तासी राजा आपण सत्यन परिरजक. मी जा तुझा भक्त पूर्ण झाले मनोरथन. तुझे दर्शन झाले मजय. इतुके अवसरीन समस्त मिळाले दरबारी. मदोन्मत्त असते कुंजरीन भारू नाना वर्णाचे. उभा राहुणे राजा देखान समस्त दाखवी सैन्यका. संतोषने अति हर्षकान आपले ऐश्वर जावे तसे. श्री गुरु निरोपिते यवनासी आरोहण करी वारू वेसी. दुरी जावे नगरासी निरोप आमचा नको मोडूय. श्री गुरु वचन ऐकून समस्त शिष्यात आरोहण. देता झाला तो यवन आपण वाजी रुढला. आनंद बहु यवनाचे म्हणेन हर्ष निर्भर न माय गगनी. श्री गुरु भेटी झाली म्हणून अत्युल्हास करतसे. श्री गुरु बोलते यवनाशी म्हणती झालो अतिसंतोषी. तुवा भक्ती केली असेल संतोष आपणाची. आम्ही संन्यासी तावसेन नित्य करावे अनुष्ठानाशी. तुम्हा समागमे मार्गाशी न घडे केवळ संगी समय. यासी उपाय सांगेन नांगीकारी तू ज्ञाने. पुढे जाऊ आम्ही गहन स्थिर यावे तुम्ही मागे. पाप विनाशी तीर्थासीन भेट होईल तुम्हाशी. ऐसे म्हणून रायासीन अदृश्य झाले श्री गुरुमूर्ती. समस्त शिष्या समेतन श्री गुरु गोप्य झाले तुरित. मनोवेगे मार्ग कीर्तन गेले विदुराग नगरासी. पाप विनाशी तीर्थासीन श्री गुरु पातले तो देशी. राहिले ते अनुष्ठानासीन समस्त येती भेटीते. साखरे सायं देवाचा सुत आला भेटीच्या नागनाथ. नाना परी पूजा कीर्तन समाराधनारंभिली. नेऊन या आपले घरान पूजा केली षोडशोपचारा. आरती करी एक सहस्रन समाराधना केली होत. इतके होता झाली निशिम श्री गुरु म्हणते नागनाथासी. सांगून आलो मुलींच्यासीन पाप विनाशी भेटी म्हणून या. जावे आम्ही तया स्थानासीन येथे राहता परीसीन. उपद्रव होईल ब्राह्मणासीन विप्रग्रहामलिंचिताय. ऐसे सांगून आपण गेले पाप विनाशी जाण. बैसुने अशुभासन अनुष्ठान करीत होते. येतुके अवसरीन राजा इकडे काय करी. श्री गुरु न दिसती दळभारीन म्हणून चिंता करीत असे. मने कटकटा काय झाले श्री गुरुनाथे मजूरपेक्षिले. काय माझी चुकी देखील म्हणून गेले निघून या. मागुती मनी विचारीन पुढे जातो म्हणून येरीन. पाप विनाश तीर्थातिरीन भेटी देव म्हणती मजय. न कळे महिमा श्री गुरुचान कवन नांदी अंत त्याचा. दैव बरवे होते म्हणजे चरण दर्शन झाले आजी. राजस्फोटक होता मजन आलो होतो याची काज.
कृपानिधी श्री गुरुराजन भेटी झाली पुण्य माझे पुढे गेले हे निश्चितन म्हणून निघाला त्वरित दिव्य वारुवरी रूढतन निघाला शीघ्र परेसा चतुश्चत्वारी क्रोश देखान राजापदला दिवसे एकान पाप विनाशी तीर्थी निकान अवलोकितसे श्री गुरुसिंह विस्मय करी अतिमानसिनी येऊन गेला चरणाशी विनुतसे भक्तजन ग्रहाप्रती या विनुतसे नगर सर्व शृंगारी प्रवाळ मोती तोरण केले गुडिया मखर बांधविले न समारंभ करी नगरात बैसोन या पालखीतन पंचरण झाली झालं नवरत्ने असे ओवाळीतन नगर लोकार्त्यांतीय ऐशा समारंभे राजा घेऊन गेला श्री गुरुनायका विस्मय करते सकळी कण महदाश्चर्य म्हणतात लोक म्हणतील म्लेंच्या तीन पहा पूजा करते राजा नाचारी म्हणतील जाती धर्म सांडिला ज्याचे पाहू नये मुखन त्याची सेवा करतो हरिगे राजा नष्ट म्हणून सगळीकण म्लेंच्या ती बोलते विप्र पूळ समस्त जगान संतोष करते अति हरुषा राजा झाला विप्र सेवक नाता बर्वे राज्याशी ऐसा राजा असता बर्वे ज्ञानवंताचे स्वभावे ब्रह्मद्वेषी नव्हे पाहून पुण्य श्लोक म्हणते तयाशी नगर लोक पहावया येतील नमन करते अतिप्रीती राजे चरणी चाली चालतील लोक म्हणते आश्चर्य एक म्हणते हा होय देव मनोनी भजतो म्लेंछराव या कलियुगी अभिनवन देखिले म्हणते सगळी सवे वाजंत्र्याचे गजरन बंदीजन वाखाने त्या पार राजा पण हर्ष निर्भरण घेऊन जातो श्री गुरुसिंह नाना परिदिव्य वस्त्रेंद्रव्य होवाळी अमिते ताकी तसे राजा देजन भिक्षुक तुष्टले बहुत देखा ऐशा समारंभे देखान घेऊन गेला राजा एका महाद्वारा पातला सुखान पाया घडी अंथुरतीय नाना परिचय दिव्यांबरेन मार्गी अंथुरतीन पवित्र वाजती भेरी वाजतन वाजंतरेन राजग्रहा पातले महासिंहासन स्थानी शृंगार केला अधिगणी जगद्गुरु ते नेऊन सिंहासने बसले समस्त लोक बाहेर ठेवून श्री गुरु गेले ऐकले आपण सवे शिष्य चौघे जण जवळी होते बरेसा अंतपुरुष कुलश्री असीन पुत्र पौत्र सहोदरासीन भेटविले राजे बरेसीन साष्टांगी नमस्कार दिय राजाविनी स्वामी असीन पौष्य देखील चरणासीन न्याहाळावे कृपा दृष्टीसीन म्हणून चरणा लागला संतोषले श्री गुरुमूर्तीन त्यासी आशीर्वाद दिली राजया ते बोलावितीन पुस्तादी ग्रहवार्ता श्री गुरु म्हणते रायासीन संतोष झाला की मानसी अजून भावे की भावीसीन विस्तारुणी सांग म्हणतीय राजा विनमी स्वामी असीन अंतर पडे श्री चरणासी राज्य केले भोसीन आता द्यावी चरण सेवा ऐसे ऐकून श्री गुरु म्हणती नामुची भेटी श्री पर्वती तुझे पुत्र राज्य करीतीन तू यावे भेटी शिव ऐसा निरोप देवून श्री गुरु निघाले राजा विनमी चरण करुणा ज्ञान मधला असावे कृपा सिंधू श्री गुरुनाथन ज्ञान होईल असे म्हणत आपण निघाले दुरितन गेले गौतमी यात्रेशी स्नान करून गौतमीशी नाले गाणगापुराशी आनंद झाला समजतासीन श्री गुरुचरण दर्शने संतोषी झाले समस्त लोकन पाहो येती कौतुकन मंदिता ती सगळीजण आरती करती मनोभावे समस्त शिष्याती बोलावतील श्री गुरु त्याची निरोपिती प्रगट झाली बहुख्याती नाता राहावे गोप्य यात्रा रूपे श्री पर्वताशी निघालो आता परेशी प्रगट बोलाची सुभावेशीन गौप्य रूपे राहू तिचे स्थान मुचे गाणगापुराणी येथून नावजून धारण लौकिक मध्ये अवधारण बोल करीतो श्री शैलयात्रा प्रगट निघो यात्रेसी वास निरंतर गाणगा भुवनासी जन भक्त जन तारासीन राहू आम्ही निरंतर कठीण दिवस युग धर्म म्लेंछ राज्य क्रूर कर्म प्रगट असता घडे अधर्मन समस्त म्लेंछ येती राजाला म्हणून ऐकिले जाती यवनीन सकळ येथील मनका म्हणून गोप्य राहता ऐसे म्हणून शिष्यातीन सांगितले झाले श्रीनाथ सिद्ध सांगे नामधारक आवृतन चरित्र ऐसे श्री गुरुचे पुढे येथील दुर्दिनन कारण राज्य यवन समस्त येथील करावया भजनन म्हणून गोप्य राहता भौकिकार्थ दाखवयासी निघाले आपण श्री शल्यासी कथासे अतिविशेषीन सिद्धमणी नामधारका गंगाधराचा सुतन सरस्वती असे विनत प्रत्यक्षासे श्री गुरुनाथन देखील आम्ही दृष्टांत गाणगापुरी जे भजतील भक्तजनन त्यांच्या पूर्तील मनकामना संदेह न धरावा अनुमानन त्वरित सिद्धी असे जाणा न लागता कष्ट सायासीन अप्रयासे काम्योशी त्वरित जावे गाणगापुरासीन कल्पवृक्ष ध्यासे जे जे कल्पितील फळन त्वरित पावतील सगळं धनधान्यादी पुत्र फळन शीघ्र पावतील निर्धारे सिद्धमने नामधारकासी हे गुरुचरित्र दिनी निशी मनोभावे वाचनेशीन सकळ कामनापूर्तील इति श्री गुरुचरित्रामध्ये परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे सार्वभौम स्फोटक शमन एवं ऐश्वर्यावरलोकन नाम पंचशतमोऽध्यायः श्री गुरु
दत्तात्रयार्पणमस्तु. अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक विनमी सिद्धासी मागे कथा सांगितली आम्हासी. ब्लेंछ राजाने श्री गुरुशी नेले होते नगरासी. तेथून आले गणगा भुवनासी. पुढील कथा सांगा आम्हासी. पूर्णावचनामृतेशील श्री गुरु चरित्र अत्यंत सिद्ध म्हणे ऐकवत्सा. कथासे अतिविशेषा ऐकता जाती सगळ दोषां चिंतिले काम्य पावी जेव. राजाची भीती घेऊन श्री गुरु आले गणगा भुवनी. योजना करते आपल्या म्हणून गौप्य राव म्हणण्या. प्रगट झालो बहुसीन राजाला भेटाव्यासी. उपजली भक्ती म्लेंछासी नाना याती तिलय. म्हणून आता गौप्य व्हावे लौकिक मध्ये निघावे. परवैर यात्रा म्हणून स्वभावे निघाले श्री गुरु परेसा. गौप्य राहिले गाणगापुरीन. प्रगट जाऊन लोकाचारी निघाले स्वामी श्री पर्वतगिरीन. शिष्या सहित अवधारा भक्तजन बोळवितन. चिंता करीत भूत श्री गुरु त्याशी संभोगितन. धाविती अतिप्रीती दुःख करती सगळे जणांना लागत आली श्री गुरुचरणान. स्वामी आमते सोडून केवी जाता येते राया. तू भक्तजनाचे काम धरून होता श्री आमचा निधानू. आम्हा बाळका सोडून जाता म्हणून विनुता दिय. नित्य तुझे दर्शन दुरिते जाती पडून. जे जे आमची कामना म्हणून बरीत भावे स्वामी. बाळकाते सोडण्या दान केवी जाय अवेरिता. तुची आमचा माता हो नको अवेरू म्हणतात. कायसे नाना परी विनवितेन. हासते झाले श्री गुरुमूर्ती. संभोखिती अति प्रीतीन न करावी चिंता म्हणून आम्ही असतो याची ग्रामीण. नित्य स्नानामरजा संगमे वसोमठी सदा प्रेमेन. गौप्य रूपे अवधारा. जे भक्त असते माझ्या प्रेमीन त्यासी प्रत्यक्ष दिसो आम्ही. लौकिक मत्या विद्या धर्मेन जातो श्री शैल्य यात्रेशी. प्रातस्नान कृष्णादिन पंचनदी संगम औदुंबरे. अनुष्ठान वर्वे त्या क्षेत्रीन. माध्यान्नी येतो भीमातलीय. संगमी स्नान करून पूजा घेऊन मठी निर्गुणी. चिंता न करांत करणीन म्हणून सांगती प्रीती करे. ऐसे सांगती समस्ताशीन. अनुमान न धराहो मानसी. गाणगा होऊन हरणीशीन वसो आम्ही त्रिवाचा. जे जन भक्ती करीतीन त्यावर आमची अतिप्रीतीन. मनोकामना पावे त्वरितीन. ध्रुव वाक्य असे आमचे. अश्वत्थ नवे हा कल्पवृक्षण संगमे असे प्रत्यक्ष. जे जे तुमच्या मने अपेक्षण त्वरित साध्य पूजिता. कल्पवृक्षात हे पूजन यावे आमचे जेथ स्थान. पादुका ठेवितो निर्गुणन पूजा करावी मनोभावे. विघ्नहर चिंता म्हणून त्या ते करावे अर्जुनी. चिंतिले फळत दक्षिण तावाल तुम्ही अवधारा. समस्त विघ्नाचा आतंकन पूजा तुम्ही विनायकन. अष्टतीर्थे असती विषयकन आचरावे मनोभावे. संतोष करा महाप्रती. त्रिकाळ करावे आरतीन. भक्तजन जे इच्छितीन त्वरित पाव्या पर्यसा. ऐसे सांगणे दयासे निघाले स्वामी श्री पर्वतासी. भक्त पर्वतोने मठाशी आले. चिंतित मनातोय चिंतित रिगती मठात. तेथे दिसते श्री गुरुनाथन. लोक झाले विष्णुतन म्हणती वस्तू श्रीमूर्ती. यासी म्हणती जे नरन ते पावते यमपुरन. सत्य जाना हो निर्धारण न कळे महिमा उम्मासी. सभेची पाहता न दिसे कोणीन. प्रेमळ भक्त दिगदिनेनी. गौप्य रूप धरुणीन राहिले श्री गुरु मठात. दृष्टांत दाखवणे भक्ताशीन. पाहतले आपण श्री पर्वताशी. पाताळ गंगाधराशीन राहिले स्वामी परेसा. शिष्या ते निरोपिते अवधारान. पुष्पाचे आसन त्वरित करा. जाणे असे पहिले तिरान. ऐक्य व्हावे मल्लिकार्जुनीय. निरोपदिता श्री गुरुमूर्ती. नांदी पुष्पे सेवंती. कमळ कल्हार मालतीन. कर्दळी परण विष्णुनी. आसन केले आदी विचित्रन. घातले गंगेमध्ये पवित्रन. श्री गुरु शिष्यासी सांगतन जावे तुम्ही ग्रामासी. दुःख करती सगळे त्याशी सांगती श्री गुरुचंद्रमौळी. गाणगा ग्रामी असो जवळीन. भाव न करावा तुझा तुम्ही. लौकिक मध्ये आम्ही जातो ऐसे दृष्टांत दिसतो. भक्तजना घरी वसतो निर्धार धरा मानसीय. ऐसे भक्ता संभोगुने उठले श्री गुरु तिथुनी. पुष्पासने विसुने निरोप देती भक्तासी. कन्यागती बृहस्पतीशीन. बहुधान्य नाम संवत्सरेसी. सूर्य चाले उत्तर दिगंतेसीन. संक्रांती कुंभ परियसा. शिशिर ऋतू माघमासीन. आशीत पक्ष प्रतिपदेशी. शुक्रवारी पुण्यदिवशीन. श्री गुरु बैसले निजानंदी. श्री गुरुमंती शिष्यासीन जातो आम्ही निज मठासी. पावता खून तुम्हासीन प्रसाद पुष्पे पाठवय. येतील पुष्पे शेवंतीन. घ्यावा प्रसाद तुम भक्ती.
पूजा करावी अखंडितीन लक्ष्मी वसो तुमच्या घरी. अनेक सांगेने खुनन गायनी करावे माझे स्मरण, त्यांचे घरी मी असे जानन गायनी प्रीती बहुमज. नित्य जे जन गायन करतील त्यावरी माझी अतिप्रीती, त्यांच्या घरी अखंडितीन आपण असे अवधारा. व्याधी नसती त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित दुरी, पुत्र पौत्र स्त्रिया करीन शतायुषी नांदिल. ऐकती चरित्र माझे जरीन अथवा वाचते जन निरंतरी, लक्ष्मी राहे त्यांचे घरीन संदेह न धरावा मनसे. ऐसे सांगणे शिक्षासीन श्री गुरु झाले अदृश्यसी, चिंता करीते भोवसीन अवलौकिता ती गंगेत. ऐशी चिंता करिता धोरण तटाके आले नावे करण, तेही सांगती विचारण श्री गुरु आम्ही देखिली म्हणून या. शिष्य वर्गाचे मनोहरण व्यवस्था सांगती नावे कर, होतो आम्ही पहिलं तीरण तेथे देखील मनीश्वरा. संन्यासी वेशदंड हाती नाम श्री नरसिंह सरस्वती, निरोपती झाला आम्हा प्रीतीन तुम्हा सांगितले म्हणून या. आम्हा सांगितले मुनीना आपण जातो कर्दळी म्हणे, सदा वसो कानगा भोवणी नाहीसे सांगा म्हणतले. भ्रांतपणे दुःख करता आम्ही देखील दृष्टांतीन जात होते श्री गुणदान वर्ण पादुका त्यांच्या चरणी. निरोप सांगितला तुम्हा चिंतावे आपला स्थानाशी, सुखी असावे वंशवंशीन माझी भक्ती करून या. प्रसाद पुष्पे आली आणि शिष्य द्यावी काढून या. ऐसे आम्हा सांगण्यान श्री गुरु गेले अवधारा, ऐसे नावे करी सांगतन प्रसाद पुष्पे वाट पाहत. समस्त राहिले स्थिर चित्तन हर्षे असते निर्भरीय, नितुकी अवसरेन प्रसाद पुष्पे आदिचारी. मुख्य शिष्य प्रीती करीन काढून घेते अवधारे. नामधारक म्हणे सिद्धाशीन मुख्य शिष्य ते कोण श्री गुरुसे, विस्तार होणे आम्हासीन सांगा पुष्पे कोण लादली. सिद्ध म्हणे नामधारका शिष्य बहुत गुण आहे का, गाणगापुरी असता एका शिष्य गेले आश्रमाशी. आश्रम घेती संन्यासीन त्यासी पाठवले तीर्थासीन, त्यांची नामे बरेसीन सांगे नाही विस्तार्य. कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती, पाठवी ते झाले अतिप्रीतीन आपण राहिलो समागमे. ग्रहस्थ धर्मे शिष्य बहुतन समस्त आपले घरी नांदत, त्रिवर्ग आले स्त्री पर्वतान आपण होतो चौथावा. साखरे नाम सायम देवन कवीश्वर, युग्म पूर्व नंदी नामा नरहरी देवन. पुष्पे घेतली चतुर्वर्गीय, श्री गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य चौघेजण, त्याची पुष्प माझे पूजन म्हणून पुष्प दाखविले. ऐसे श्री गुरुची महिमा सांगता असे अनुपम्यान, थोडे सांगितले तुम्हाला पारसे ऐकता. श्री गुरु चरित्र काम धेनू सांगितले तुझं विस्तारण, सदरिद्र गेले पळून ऐसे दान निर्धार्य. ऐसे श्री गुरुचे चरित्र पुस्तक लिहिते जे पवित्र, अथवा वाचते ऐकते स्तोत्र लक्ष्मी बनत होती जाणाय. धर्म अर्थ काम मोक्ष त्याशी साध्य होती प्रत्यक्ष, महानंद उभय पक्षन पुत्र पौत्री नांदेय. ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले, जकाभिष्टला झाले तात्काळी अवधारा. मने सरस्वती गंगाधर नामधारक लाधावर, लक्ष्मीवंत पुत्र कुमरन शतायुषी श्रेयायुक्तय. श्री गुरु चरित्र ऐकता लाधली सगळा भेटता, या कारणे एका समस्तन श्री गुरुचरित्र काम धेनू. अमृताची असे माथनीन स्वीकारावी त्वरित सगळेजणी, धर्मार्थ काम मोक्ष साधनीन हीची कथा ऐकाव्य. पुत्र पौत्री ज्याशी साडन त्याची हे कथा असे गुढ, लक्ष्मी राह्या खंडन श्रवण करी त्या प्राण्या घरी. चतुर्विध पुरुषार्थन लादती श्रवणे परमार्थ, श्री नरसिंह सरस्वती गुरुनाथन रक्षी त्यांचे वंशवंशीय. म्हणून सरस्वती गंगाधर श्रोत्या करी नमस्कार. कथा ऐका मनोहरन सकाळाभीष्ट लागे तुम्हाय. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धरामधारक संवादे श्री गुरु निजानंद गमनम नाम 150तमोऽध्यायः. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त. श्री शके 1860 बहुधान्य नाम संवत्सरी, मा शैली दुर्गा दत्त मंदिरीन झाली पूर्वी शोधन सेवा. श्री गुरुचरित्र ग्रंथ शुद्धाती श्री दत्ताची ती वाङ्मय मूर्ती, कालांतरे मलिन शीतीन अपपाठे अति झाली. प्रासादिक ग्रंथामाधारी आपुल्या शब्दाची चातुरी, घुसविणे हा दोष भारीन करणे दुरी प्रयास येतो. नमो श्री साखरे सायमदेवा सरस्वती गंगाधरा सदैवा, जयाच्या ग्रंथाचा पैवान मनी करावा वेदानिह. कामद कृष्णात्मज रामासीन पुढे करुण्या निमित्तासीन, तुम्हीच तुमचे कार्य असीन करुणे सुखेसी घेतले. कामधेनू कल्पतरुण ग्रंथासे हा साचारू, सेविता साधे इह परून अनुभव थोरू. सकळा हा तुमची भक्ती मुसावली, ग्रंथ रूपे अवतरली. श्री गुरुनी निज कर कमलीन धरली, भक्त तारावया. ओम तत्सत. श्री गुरुदेव दत्त.
श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुदेव दत्तात्रय चरणारविंदाभ्यां नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुविष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु एक परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोते व्हावे सावधान. श्री गुरुचरित्राध्याय 51. ऐकोनी नामधारकाचे मनन ब्रह्मानंदी निमग्न पै सेवनी श्री गुरुचरित्रामृत. नामधारक ततस्तोत अंगी धर्म पुलकांकित रोमांचय उडतीय कंठ झाला सद्गदित गात्रे झाली सकंपित विवर्ण भासे लोकात नेत्री वाती प्रेमधारा प्रेम समाधी सुखे न बोले देह अनुमात्र न हाले सात्विक अष्टभाव उदले नामधारक शिष्याचे देखुनी सिद्ध सुखावती समाधी लागली अशी म्हणती सावध करावी मागुतीन लोकोपकारा कारणे म्हणून हस्ते कुरवाळीती प्रेम भावे अलिंगिती देहावरी ये म्हणतीन ऐक बाळा शिष्योत्तमा तू तरलासी भवसागरीन राहासी ऐसा समाधीस्त जरी ज्ञान राहील तुझ्या उदरीन लोक तरती कैसे मग या कारणे अंतःकरणी दृढता असावी श्री गुरुचरणी बाह्य देहाची राहटनीन शास्त्राधारे करावी तुवा विचारले म्हणून आम्हा आठवली अमृताची वाणी तापत्रया ते करी हानी नाहीशी अनुपम्या प्रगटली तुझमुळे आम्हा आठवले तुहा आम्हा बरवे केले त्वाही एकाग्रत्वे ऐकिले नाता हेची विस्तार्य नामधारका ऐशापर्यंत सिद्ध सांगते परोपारी मग तो नेत्रोन्मिलन करीन कर जोडणी उभा ठाक्य म्हणे कृपेचे तारू तुची या विश्वास आधारू भवसागर पैल पारून तुची करिसी श्रीगुराया गायसे नामधारक विनिमितन सिद्धाचे चरणी लागत म्हणे श्री गुरुचरित्रामृतन अवतरणिका मत सांगा या श्री गुरुचरित्रामृती अमृताहुनी परमामृती भक्तजनाची मनोवृत्तीन बुडी देऊनी स्थिरावली मी अमृत आहे अजून हीची कथा पुन्हा सुचवून अक्षयामृत पाजून आनंद सागरी मज ठेवा बहु औषधीचे सार काढून त्रैलोक्य चिंतामणी रसायन संग्रह करीती विचक्षण तैसे सार मत सांगा ऐकूनी शिष्याची प्रार्थना आनंद सिद्धाची आमना मनती बाळका तुझी वासना न खंड राहो श्री गुरुचरित्री श्री गुरुचरित्राची ऐका सांगेन आता उतरणिका प्रथमापासून सारांश निकान 51वा अध्यायापर्यंत प्रथमाध्यायी मंगलाचरण मुख्य देवताचे स्मरण श्री गुरुमूर्तीचे दर्शन भक्ता प्रती झाले द्वितीयाध्यायी ब्रह्मोत्पत्तीन 4 युगाचे भाव कथिती श्री गुरु सेवा दीपका प्रतीन घडिली असे कथिले नामधारका अमरजला संगमा श्री गुरु नेती आपुले धामा अंबरीश दुर्वास यांचा महिमान तृतीयाध्यायी कथिला चतुर्थाध्यायी अनुसये प्रति छळावया त्रिमूर्ती येती परितीयेचे पुत्र होते स्तनपान करीती आनंदे पंचमी श्री दत्तात्रेय घरी स्वये अवतार पिठापुरी श्रीपाद श्रीवल्लभ नामधारी तीर्थयात्रेसी निघाले 6व्यात लिंग घेऊन रावण जाता गोकर्णी विघ्नेश्वरे विघ्न करुणी स्थापना केली तयाची गोकर्ण महिमा संख्यातन राया प्रति गौतम सांगत चांडाळी उद्धरली अकस्मातन 7व्या अध्यायी वर्णितीय माता पुत्र जीव देत होती तया प्रति गुरुकथा संगती शनी प्रदोष व्रत देतीन ज्ञानी करती अष्टमी 9मा अध्यायी रजका प्रति कृपाळू गुरु राज्य देती दर्शन देऊ म्हणती पुढतीन गुप्त झाले मग तेथे तस्करी मारिला भक्त ब्राह्मणन तस्करावदिती श्री गुरु येऊन ब्राह्मणाला प्राणदान देती 10माध्यायात माधव ब्राह्मण करंजपुरी अंबा नामे त्याची नारी नरसिंह सरस्वती तिचे उदरीन एकादशी अवतरले 12अध्यायी मातेप्रती ज्ञानकतुनी पुत्र देती काशी क्षेत्री संन्यास घेतीन यात्रा करीते उत्तरीची माता पित्या ते करंजपुरी भेटून येती गोदातरी कुक्षी व्यथेच्या विप्रावरीन कृपा कृती त्रयोदशीय क्रूर यवनाचे करुणी शासनन या सायं देवास वरदान देती श्री गुरु कृपा करुणन 14व्या अध्यायी पंचदशी श्री गुरुमूर्तीन तीर्थे सांगती शिष्याप्रती यात्रे दौडून गुप्त होतीन वैजनाथी श्री गुरुय षोडशी ब्राह्मणा गुरुभक्ती कथुनी दिली ज्ञानशक्ती श्री गुरु आले भिल्लवडी प्रतीन भुवनेश्वरी सन्निध भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मणन जिव्हा छिदुनी करी अर्पण त्यास श्री गुरुने विद्या देऊन धन्य केला सप्तदशीय घेवडा उपटुनी दरिद्र्याचा कुंभ दिदळा हेमाचा वर्णिला प्रताप श्री गुरुचा 8 अध्यायात गौदुंब
औदुंबराचे करुणी वर्णन योगिनीस देऊनी वरदान गाणगापुराचापन 19 श्री गुरु गेले स्त्रियेचा संबंध दौडून पुत्र दिले तिला 2 एक मरता कथिती ज्ञानन सिद्ध रूपे विसाव्यात तेची कथा 21 प्रेत आणले औदुंबरापाशी श्री गुरु येऊनी तेथे निशीन पुत्र उठविती कृपाळूय भिक्षा दरिद्र्या घरी घेती त्याची वंध्या म्हैशी होती तिस करुणी दुग्धवतीन 22व्यात वर दिलाय 23व्यात श्री गुरुस राजाने गाणगापुरास तेथे उद्धरती राक्षसन त्रिविक्रम करी गुरुनिंदा भेटो जाती त्रिविक्रमा आधाविते विश्वरूप महिमा विप्र लागे गुरुपाद पद्म 24व्यात वर देतीय म्लेंछा पुढे वेद म्हणतीन विप्रते त्रिविक्रमा छळती त्याला घेऊन सांगातीन गुरुपाशी आल्या पंचविषय 26व्यात तया ब्राह्मणा श्री गुरु सांगती वेदरचना त्यागा म्हणती वाद कल्पनान परिते उन्मत्त नायकती 27 पतितान विप्रासी वेद वाद करिता कुंठित करुणी शापग्रस्तान ब्रह्म राक्षस त्या केले 28 तया पतिता धर्माधर्म सांगुणी कथा पुनरपी देऊनी पतितावस्थान ग्रहा प्रति दौडिला 29 भस्म प्रभाव त्रिविक्रमा कथिती गुरुराव राक्षसा उद्धरी वामदेवन हा इतिहास तयातचिय 30 पती मरता तयाची श्री करी बहु आकांता 30 श्री गुरु नाना कथान कथुनी शांत पाहतीय 31व्यात तिची कथा पतिव्रतेचे धर्म सांगता सहगमन प्रकार बोधितान ते स्त्रिये ते जगद्गुरुय सहगमनी निगता सतीन श्री गुरुस झाली नमस्कारिती आशीर्वाद देऊनी तिचा पतीन 32व्यात उठविला 33व्यात रुद्राक्ष धारण कथा कुक्कुट मर्कट दोघेजण वैश्येचे कथनन करीती रायाते पराशर रुद्राध्याय महिमा वर्णन 34व्यात निरूपण राजपुत्र केला संजीवन नारद भेटले रायाते 35 प्रसंगातन कच देवयानी कथा वर्तत अनेक सोमवार व्रतन सिमंतिनीच्या प्रसंगे 36 ब्रह्मनिष्ठ ब्राह्मणा स्त्रियेने नेले परान्न भोजना कंटाळुनी धरिती श्री गुरुचरणान त्याला कर्म मार्ग सांगतीय 37 नाना धर्म विप्रा सांगुनी ब्रह्मकर्म प्रसन्न होऊनी वर उत्तम देती श्री गुरु तयाते 38 भास्कर ब्राह्मण तिघा पुरते शिजवी अन्न जेविले बहु ब्राह्मण अनेक गावचे शूद्रादिय सोमनाथाची गंगायुती 60 वर्षाची वंध्या होती तिस दिदली पुत्र संतती 39 अध्याय नरहरी करवी शुष्क काष्टान अर्चवणी दवडिले त्याच्या कुष्ठा शबर कथा शिष्य वरिष्ठान 40व्यात सांगतीय 41 सायंदेवा हस्ते घेती श्री गुरुदेव सेवा ईश्वर पार्वती संवाद बर्बान काशी यात्रा निरूपण पुत्र कलत्रेशी सायंदेव येऊनी करती श्री गुरुस्तव त्याला कथिती यात्रा भावनवरही देती 41 अनंत व्रत धर्मराया कृष्ण सांगत तेची कथा सायंदेवा प्रतन सांगुनी व्रत करवितीय 43 तंतुकार भक्तासी श्री पर्वत दावुनी क्षणेशी शिवरात्री पुण्यकथा त्यासी विमर्शन राजाची कथिलीय 44 कुष्टी ब्राह्मणन आला तुळजापुराहून त्याला करुणी संगमी स्नानन कुष्ठ नासुनी ज्ञान देतीय कल्लेश्वर हिप्परगे ग्रामासी श्री गुरु भेटती नरहरी कविसी आपुला शिष्य करीती त्यासी 45 अध्याय 46 दिवाळी सन गुरुशी आमंत्रिती 7 जण तितुकी रूपे धरुनी आपण गेले मठीही राहिले 47 शूद्र शेती त्याचा जोंधळा कापुनी टाकीते शतगुणे पिकवणी पुढतीन आनंद विले तयाते 48 श्री गुरुमूर्ती अमरजा संगम महात्म कथिती स्नान करुणी दवडीतीन कुष्ठ दैवार्जिती रत्नाबाईचे ईश्वर पार्वती संवाद शुद्ध मंत्रराज गुरुगीता प्रसिद्ध नामधारका सांगे सिद्धन 49 अध्याय म्लेंछाचा स्फोटक दवडीती भक्तिस्तव त्याचे नगरा जाती पुढे श्री पर्वती भेटो म्हणतीन 50 अध्याय 51 श्री गुरुमूर्ती देखून अक्षिती ता पाप प्रवृत्ती उपद्रवीतील नाना यातीन म्हणून गुप्त रूपे राहावे ऐसा करुणी निर्धारण शिष्याशी सांगती गुरुवर आजी आम्ही जाऊ पर्वतावरण मल्लिकार्जुन यात्रेशी ऐसे ऐकुनी भक्तजनान मनी होती अति उद्विग्न शोक करीती आक्रंदोन श्री गुरुचरणी लोळती इतुके पाहुणे
गुरुमूर्तीन वरदास्ते तया कुरवाडिती मदभजनी झरा सक्तीन मठ धामी राहून या आयसे बोधुनी शिष्यासीन गुरु गेले कर्ददेवनासी नाविक मुखे सांगुनी गोष्टीशी निजानंदी निमग्न होती ऐसे अपार श्री गुरुचरित्र अनंत कथा परम पवित्र त्यातील 51 अध्याय मात्र प्रस्तुत कथिले तुझ लागी सिद्ध म्हणे नामधारकान तुझ कथिली अवतरणिका श्री गुरु गेले वाटती लोकान परी गुरु गुप्त असती गाणगापुरी कलियुगी या धर्मवृद्धी पावलेन म्हणून श्री गुरु गुप्त झाले भक्तजनाला जैसे पहिलेन तैसेच भेटती अद्यापीय हे अवतरणिका सिद्ध मला श्री गुरु भेटती जपे त्याला जैसा भावार्थ असे आपुलान तैसी कार्य संपादितीय नामधारका तू शिष्य बलान अवतरणिकेचा प्रश्न केला म्हणून इतिहास सारांशालन पुन्हा वदलो सत्शिष्याय पूर्वी ऐकले असेल कानीन त्यात तत्काळ येईल ध्यानी इतरा इच्छा होईल म्हणेन श्री गुरु चरित्र श्रवणाची ऐसी अवतारणिका जाणन तुझ कथिली कथाची पुन्हा हिचे सतत करिता स्मरणन कथा अनुक्रमे स्मरतसे ऐसे वदे सिद्ध मुनी नामधारक लागे चरणी विनवितसे कर जोडणे तुझे वचने सर्व सिद्धी आता असे विनविनेन श्री गुरु सप्ताह पारायणी किती वाचावे प्रतिदिनी हे मज सांगा श्री गुरुराया सिद्ध म्हणती नामधारकान तू हा प्रश्न केला नाही का परोपकार होईल लोकांत तुझ्या प्रश्न करून याय अंतःकरण असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र सौख्य होता इह परत्र दुसरा प्रकार सांगेन सप्ताह वाचावयाची पद्धतीन तुझं सांगो यथास्थिती शुचिरभूत होऊनी शास्त्र रीतीन सप्ताह करिता बहुपुण्य दीन शुद्धी भरवी पाहुन आवश्यक स्नान संध्या करून पुस्तक वाचावयाचे स्थानन रंग विलादी शोभा करावी देश कालादी संकल्प करून पुस्तक रूपी श्री गुरुचे पूजन यथोपचारे करून ब्राह्मणासही पूजावे प्रथम दिवसापासून बसावया असावे एक स्थान तत्वार्थ भाषणी धरावे मौनन कामादी नियम राखावे दीप असावे शोभायमान देव ब्राह्मण वडिला वंदून पूर्वोत्तर मुख करून वाचनी आरंभ करावाय सप्तसंख्या अध्याय प्रथम दिनी अष्टादश द्वितीय दिनी अष्टाविंशती तृतीय दिनी चतुर्थ दिवशी 34 वय 37 पर्यंत पाचवे दिनी 43 वरी 6वे दिनी सप्तमी 51 वाचुनी नावतरणिका वाचावी नित्य पाठ होता पूर्ण करावे उत्तरांग पूजन श्री गुरु ते नमस्कारून उपहार काही करावा या प्रकारे करावे सप्तदिन रात्री करावे भूमी शयन सारांश शास्त्राधारे करून शुचूरभूत असावे एवं होता सप्तदिन ब्राह्मण सुवासिनी भोजन यथाशक्त्या दक्षिणा देऊन सर्व संतुष्ट करावे ऐसे सप्ताहानुष्ठान करता होय श्री गुरुदर्शन भूत प्रेतादी बाधा निरसोन होऊन सौख्य होतसे ऐसे सिद्धाचे वचन ऐकून नाम धारा लागे चरणीन मने बाळाची आळी पुरवोनी कृतकृत्य केले गुरुराया श्रोते म्हणती वंदुनी पायी श्री गुरु केली बहुनवलाई बाळकामृत पाजी आईन तैसे आम्हा पाजिले प्रति अध्याय ओविन ओविली रत्नमाळा भरवी मनाचे कंठी घालिता पदवीन सर्वार्थाची पावितय सिद्धाचे वचन रत्नखानीन त्यातून नामधारक रत्नानी 51 भरुनी रांजनीन भक्त याचका संतोषिले किंवा सिद्ध हा कल्पतरुण नामधारके पसरिला करू याच्या करुणी परोपकारून भक्ता करिता भू केलाय किंवा सिद्ध मुनी बलाहक नामधारक शिष्य चातक मुख पसरोनी बिंदू एक मागता अपार वर्षलाय तेने भक्ता फुकाचा सगळा लाभ झाला अमृताचा हृदय कोश खळजनाचा पाषाण समयी पाझरे श्री गुरुरायाचे धरू चरणन सिद्ध म्हणते गुरुवंदन नामधारका करू नमन नायसे करी नारायणा श्री गुरुरूपी नारायणान विश्वंभरा दिनोद्धारणा आपण आपली दावणी खुनान गुरु शिष्य रूपे क्रीडसिंह इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे 51 अध्याय सारे अवतरणिकानां 52तमोऽध्यायः श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा नेती नेती शब्द नये अनुमाना सुरवर मुनिजन योगी समाधी नये ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव सभाय अभ्यंतरी तू एक दत्त अभाग्याची कैची कळेलय मात पराही परतली कैसा येत जन्म मरणाचा पुरलासे अंत जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती ओवाळिता हरली भवचिंता जय देव दत्त येऊनिया उभा ठाकला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिदला जन्म मरणाचा फेरा चुकविला जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती ओवाळिता हरले भवचिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उन्मन मितूपणाची झाली बुळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती ओवाळिता हरले भवचिंता जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम कदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामी चैतन्यमामि मन्दारमदाङ्कुताल्कायं कपालमदाङ्ग शङ्कराय दिव्यंबराय दिगंबराय नमः शिवाय कर्पूरारार्थिकदीपं समर्पयामि श्रीगुरुदत्तात्रेयदेवताभ्यो नमः मंत्रपुष्पाञ्जलिं समर्पयामि यज्ञेन यज्ञमयजन्तदेवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसयसाहिने नमो वयं वैष्णवाय कुर्महे समे कामान् कामाय मह्यं कामेश्वरो वैष्णवधातु कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यं महाधिपत्यमह्यं सवन्तपर्यन्ता एकराळितिदिशपेश श्लोको भिगुतो मरुतपर्वेष्टारो मृतस्यासंग्रहे आयुष्यतस्य कामप्रिय विश्वदेवा सदैती ज्या ठिकाणी म्हणताय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।